मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण 38 साईजमध्ये परफेक्ट कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे आपल्याला सर्वात आधी पाठीची उंची मोजून घ्यायची आहे। आपली किती तयार आहे हे आपलं शोल्डर आहे, असं इथे टेप पकडा आणि जिथपर्यंत आपली उंची तयार आहे, आता इथे बघू शकता माझे 13 इंच तयार आहे। 1 इंच वाढून घ्यावं लागतं। इथे अर्धा इंच लागतं शोल्डर जोडण्यामध्ये, इथे सुद्धा अर्धा इंच लागतं आपली कमरेची पट्टी जोडण्यामध्ये। त्यासाठी काय करायचं, उंची तयार अधिक 1 इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे। तुम्ही सुद्धा लगेच ह्या पद्धतीने मापे टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होतं आपल्या इथे कधीही चुकत नाही त्यासाठी। आता इथे मी सर्वात आधी तयार उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। सर्वात आधी इथे आपण पाठीची बाजू कट करून घेणार आहोत। हे पहा, इथे परफेक्ट उंचीचं मार्किंग असं झालेलं आहे। अशी एक लाईन ओढून घेते। 38 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर 6 इंच आहे। इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं। 38 साईजमध्ये परफेक्ट मुंडा 6 इंच, जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच आपल्याला इथे मुंडासुद्धा ठेवायचा आहे। परफेक्ट ब्लाऊज बसतात। हे पहा, असं मार्किंग करून घेतलेलं आहे। शोल्डर 6 इंच घेतलं, मुंडा 6 इंच ठेवलेला आहे, परफेक्ट आहे हे अशा पद्धतीने। आणि ह्या सुद्धा बाजूला अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे छातीचं माप टाकण्यासाठी। 38 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर 6 इंच, परफेक्ट मुंडा 6 इंच लागतो। 38 साईजमध्ये परफेक्ट कटोरी पावणे 6 इंच लागते, त्यामध्ये प्लस आपल्याला 2 इंच इथं वाढवून घ्यावं लागतं। 38चा चौथा भाग 9.5 आहे। तुम्हाला इथे मी ब्लाऊजवरती सुद्धा दाखवते। आता इथे आपण सर्वात आधी छाती मोजून घेऊया। ब्लाऊजवरती सुद्धा दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ती मोजावी लागते। ब्लाऊज इथे मी उलटा करून घेतलेला आहे। आता पहिली शिलाईची टिप इथे मार्किंग करून घ्या। नाही लक्षात आलं तर काय करायचं, बऱ्याच वेळा इथं जागा सुद्धा कमी असते, त्यासाठी छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच घ्यावंच लागतं। आपण फक्त इथे पूर्ण ब्लाऊजची एकच बाजू मोजत आहोत, म्हणजे पूर्ण ब्लाऊजची एक बाजू म्हणजे आपला इथे परफेक्ट चौथा भाग असतो, लक्षात ठेवायचं नाही। इथे आपण मार्किंग करून घेतलं। आता इथे असा टेप पकडायचा आणि इथपर्यंत अंतर असं मोजून घ्यायचं। आपले किती भरते, 9.5 इंच माझं इथे भरलेलं आहे। हे पा 9.5 इंच भरले, हे अशा पद्धतीने पकडलं, 9.5 इंच माझं भरलेलं आहे, म्हणजे 38चा चौथा भाग 9.5 इंच। आता त्या 9.5 इंचामध्ये 2 इंच ह्या बाजूला आपल्याला पकडावंच लागतं। जरी ब्लाऊज आपला फिट्ट झाला किंवा उसवायला जागा सुद्धा राहिली पाहिजे, त्यासाठी 2 इंच वाढून घ्यावंच लागतं। त्यासाठी 9.5 इंच सर्वात आधी छातीचा चौथा भाग 9.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा ह्या बाजूने। हे पा, इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेते। सर्वात आधी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घ्यावं लागतं। ते आपल्याला 2 इंच सर्व साईजमध्येच घ्यावं लागतं, लक्षात ठेवायचं आहे। इथे मी 2 इंच वाढवून घेतलं। इथे मी 9.5 इंच छातीची परफेक्ट घडी टाकली, म्हणजे चौथा भाग झाला आपला हा परफेक्ट छातीचा चौथा भाग। 9.5 इंच प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घेतलं। आता इथं काय करायचं, अशी लाईन ओढून घ्या। कमरघेर नाही मोजला तरी सुद्धा चालतं, अशी सरळ लाईन ओढून घ्या, परफेक्ट होऊन जातं। कमरेची आपण फिटिंग करतोच ना, व्यवस्थित होऊन जातं। आता इथे गळारुंदी मार्किंग करून घ्यायचं आहे। गळारुंदी 2.5 इंच। गळारुंदीसाठी इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। आता इथे आपल्याला पाठीचा गळा बघायचा आपल्याला, कारण की आपण इथे पाठीची बाजू सर्वात आधी काढून घेणार आहोत। आणि असंच पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज पिसावरती ठेवून पटकन मार्किंग करायला ते सोपं जाणार आहे त्यासाठी। आता सर्वात आधी एवढी पट्टी आपली किती तयार आहे बघायचं, एवढंच अंतर किती तयार आहे ते सर्वात आधी बघायचं आहे, लक्षात ठेवायचं नेहमी। हे पहा, असं बघायचं, माझं इथे तयार 4.5 इंच आहे। 4.5 इंच तयार आहे, म्हणजे एवढीच पट्टी। आता त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यावं लागतं, लक्षात ठेवायची। एवढी पट्टी तयार म्हणजे आपला हा तयार गळा झाला। तयार गळा अधिक 1 इंच, इथे वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं, लक्षात ठेवत जा। इथे खालच्या बाजूला सुद्धा पट्टी जोडताना अर्धा इंच लागतं। जरी अस्त्रचा ब्लाऊज असला तरी पायपिंग करताना अर्धा इंच लागतंच। इथे अस्त्र जोडताना सुद्धा अर्धा इंच लागतं, आणि साध्या ब्लाऊजमध्ये पायपिंग करण्यासाठी अर्धा इंच लागतं, पाठीची पट्टी जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं। इथे आपली पट्टी असते ना, म्हणूनसाठी समजून सांगते। त्यासाठी तयार गळा किती सुद्धा असू द्यात, असं मोजून घ्यायचं। आपल्या किती आहे त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। आता इथे मी काय करते, सर्वात आधी तयार गळा, हे पहा, नाही लक्षात आलं तर काय करायचं, तयार गळा वरच्या बाजूला लगेच 1 इंच वाढवून घ्यावं लागतं। आता गळारुंदी इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। गळारुंदीसाठी इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। तुम्ही सुद्धा पद्धत ही नक्की वापरायची आहे। इथे बघू शकता, अशी लाईन ओढून घ्या। आणि जर तुम्हाला इथे ना थोडासा रुंद गळा आवडत असेल, आवड्यानुसार सुद्धा मग तुम्ही इथे 2.25 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल। हे पहा, इथे मी ते सुद्धा दाखवते, समजून सांगते। मग इथे तुम्ही 2.25 इंच ठेवू शकता। मग लाईन इथे 2.5 इंच ठेवायचं आहे, लक्षात ठेवा। इथे तुम्ही 2.25 इंच ठेवलं तरी सुद्धा चालतं, रुंद आवडत असेल तर। आता इथे मार्किंग करताना कसं करायचं, मग हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं। आणि आकार देताना काय करायचं, आतला आकार द्यायचा असेल तर इथून 1 इंच घ्यायचं, आणि हा आकार द्यायचा असेल तर इथून सुद्धा 1 इंच घ्यायचं। हे पहा, नंतर सर्वात आधी हा आतला आकार, हे पहा, असं देऊन घ्यायचा। नंतर हा आकार इथून द्या,
आकार द्यायला सोपं पडेल त्यासाठी हे पहा इथून द्यायचं. मग थोडासा रुंद आवडत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. मग दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. जी पद्धत तुम्हाला आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही ते नक्की करायचं आहे. दोन्हीपैकी एक पद्धत तुम्ही वापरू शकता किंवा दोन्ही पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही एक एक ब्लाऊज शिलाई करून बघू शकता. बसला व्यवस्थित परफेक्ट त्या पद्धतीने नक्की तुम्ही तयार करून बघायचं आहे. पेपर कटिंग करून ठेवा. आता इथे बघू शकता मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. हे पहा असं पकडायचं आणि मध्य करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने मध्य करून घ्यायचं आहे. हे पहा लक्ष देऊन बघा. हे पहा अशा पद्धतीने मध्य करून घ्यायचं आहे. इथे झाला परफेक्ट आपला मध्य करून. आता कटोरी ब्लाऊजमध्ये आपण काय करतो, पाठीच्या मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती देतो. लक्षात ठेवत जा, कटोरी ब्लाऊजमध्ये पाठीच्या मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती देतो. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. इकडच्या इथपर्यंतचा, जास्त पुढे पण नाही घ्यायचं. हे पहा कमी कमी करत घ्या. इथं बऱ्याच वेळा तिथेच मुंडा पुढे मागे होत असतो बाही जोडताना. आलं लक्षात. ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर त्यासाठी बाहीचा आकार सुद्धा देताना एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते, म्हणजे तुमचं कुठे चुकणार नाही. हे पहा कमी कमी करत हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला इथे प्रॉब्लेम येत असेल, बऱ्याच वेळा पाठीच्या बाजूला चुने आल्यासारखं होतं, घोळ आल्यासारखं होतं, लक्षात आलं, मग तुम्ही इथे अर्धा इंचाने डाऊन करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा लक्षात आलं. अर्धा इंचाने डाऊन केलं तरी सुद्धा चालतं. त्याच पद्धतीने जर तुम्ही पाठीच्या बाजूला डाऊन केलं तर समोरच्या बाजूला सुद्धा तुम्हाला अर्धा इंचाने डाऊन करावं लागणार आहे. इथेच लक्ष देऊन बघा. मग आकार देताना काय करायचं, एवढं तुम्ही ते बरोबर असं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा असा आकार देऊन घ्या इकडून. हे पहा झालं बरोबर. आकार फक्त कशा पद्धतीने द्यायचा कटोरी ब्लाऊजमध्ये, इथे मुंड्याचा आकार, ती पद्धत फक्त लक्षात ठेवायची आहे. प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये आपण काय करतो, 1.25 इंच घेत असतो. मग इथं तुमचं 1.25 इंच येईल. हे पहा अशा पद्धतीने इथे येऊन जातं. पण कटोरी ब्लाऊजमध्ये इथे तुम्हाला 1.5 इंच ठेवायचं आहे. ते लक्षात ठेवायचं. इथे फक्त लक्षात ठेवा, शोल्डर इथे मी पूर्ण 6 इंच ठेवलं हे, आणि मुंडासुद्धा पूर्ण 6 इंच घेतला. लिहून ठेवते म्हणजे तुमचं कुठे चुकणार नाही. परफेक्ट मापे आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरू शकता. आता पाठीचा टक्स मार्किंग करून घ्यायचा. हे पहा असं पकडा. 2 इंचाच्या पुढे असा टेप पकडायचा आणि मध्य करून घ्यायचा बरोबर. हे पहा मध्य झाला बरोबर. आता उंचीला तुमचा गळा अजून इथे होईल तयार ना, आलं का लक्षात. डीप असेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे मार्किंग करून घ्या लगेच. आता इथे 4.5 इंचावरती ठेवते. उंचीला 4.5 इंच ठेवते म्हणजे बरोबर होऊन जाईल. हे पहा डीप असेल तर 3 इंच 3.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालतं. 3.5 इंच ठेवा. जास्त फक्त असं वरती घेऊ नका, लक्षात ठेवायचं आहे नेहमी. ह्या गळ्याच्या उंचीला ठेवलं तरी सुद्धा चालेल. आपला तयार होणारा गळा असतो ना, त्याच्या उंचीला ठेवला तरी सुद्धा चालतो. डीप ठेवला असेल, जेवढा उंचीला तुमचा येईल ना त्यानुसार तुम्ही ते मार्किंग करून घ्या. एका लाईनीमध्ये खडूने केलं तरी चालेल. हे पहा एक लाईन ओढून घ्यायची, फक्त ह्याचं मध्य करून घ्या, इथं मार्किंग करून घ्यायचं. आता इथं काय करायचं, अर्धा इंच लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. इथं असं मार्किंग करून घ्या बरोबर. आता ही पाठीची बाजू आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. इथे आपली पाठीची बाजू कट करून झालेली आहे. जर प्रॉब्लेम असेल तर अशा पद्धतीने तुम्ही ते कटिंग सुद्धा करू शकता. डाऊन केलं त्या पद्धतीने आकार देऊन दाखवला, ती पद्धत वापरायची आहे. मग तुम्ही त्या आकारामध्ये बरोबर तेवढ्याच पद्धतीने समोरच्या बाजूला सुद्धा करा, लक्षात ठेवायचं आहे. समोरची बाजू कट करताना लक्षात ठेवायचं नेहमी. इथे आपली पाठीची बाजू कट करून झालेली आहे. आता इथे आपल्याला समोरची बाजू कट करून घ्यायची आहे आणि असंच तुम्ही सुद्धा पेपर कटिंग करून ठेवायचं आहे. एका लाईनीमध्ये पेपर कट करून घेतलेला आहे इथे मी. आता जेवढी आपली ब्लाऊजची तयार उंची असेल ना, तयार उंची ह्या ब्लाऊजची 13 इंच तयार आहे तेवढीच घ्यायची आहे. का, कारण की इथे आपण क्रॉसपट्टी सेपरेट काढणार आहोत त्याच्यासाठी. हे पहा तयार उंची लक्षात ठेवा. इथं आपली 13 तयार आहे. आता इथे आहे तेवढी टाकावी लागते, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी सर्वात आधी आहे तेवढी उंची, तुमची किती सुद्धा असू द्यात, आहे तेवढी तुम्ही इथे उंची ठेवायची आहे. 14 इंच असले तरी आहे तेवढी ठेवा, 13.5 असले तरी आहे तेवढी ठेवायची आहे. आता इथे बघू शकता, हे पहा इथे 13, लक्ष देऊन बघा. जेवढी माझ्या ब्लाऊजची उंची तयार आहे तेवढी इथे मी मार्किंग करून घेते. 13 इंच इथे माझी तयार आहे. इथे मी 13 इंचवरती असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. लाईन ओढून झाली. आता इथे 1.5 इंच मार्किंग करून घ्या. 1.5 इंच, कारण की कटोरीचा थोडासा आकार ह्या बाजूला येतो, त्यासाठी इथे आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इथे सुद्धा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इथे सुद्धा मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. खालीपर्यंत 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे मी 1.5 इंच असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे बघू शकता अशी लाईन ओढून घेते.
ते आपल्याला सर्व साईजमध्येच घ्यावं लागतं. 1.5 इंच लक्षात ठेवायचं नेहमी. परफेक्ट कटोरी निघते. बसायला सुद्धा ब्लाऊज एकदम असे परफेक्टच बसतात. बऱ्याच ताईंनी सुद्धा मला हे सांगितलेलं आहे. हे पहा मार्किंग करून झालेलं आहे. इथे आपल्याला शोल्डर 6 इंच, 1.5 इंचाच्या पुढे 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा 1.5 इंचाच्या पुढे 6 इंचावरती मार्किंग करून घ्या. हे पहा मुंडा 6 इंच, जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडा सुद्धा आपल्याला ते परफेक्ट ठेवायचा आहे. ब्लाऊज परफेक्ट बसतात. हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघा छातीचा चौथा भाग लगेच मार्किंग करून घ्या. 9.5 इंच छातीचा चौथा भाग आहे. मग 1.5 इंच सोडून द्यावं लागतं. लक्षात ठेवा हे 1.5 इंच सोडून पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं. छातीचा चौथा भाग हे पहा अशा पद्धतीने ठेवलं मी. 1.5 इंच सोडून द्यावं लागतं छातीचा चौथा भाग टाकताना. हे पहा पुढच्या बाजूला इथे मी मार्किंग करून घेतलं आणि 2 इंच प्लस घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे बघू शकता अशी लाईन ओढून घ्या सरळ. हे पहा अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्या. हे पहा लक्ष देऊन बघा. हे 1.5 इंच मी सोडून दिलं. हे पूर्ण इथपर्यंत छातीचा चौथा भाग टाकून घेतला. ज्या पद्धतीने पाठीच्या बाजूला ठेवलं तीच पद्धत वापरली. लक्षात ठेवा फक्त 1.5 इंच सोडून द्यावं लागतं आणि 2 इंच शिलाई मार्जिंग आपल्याला कंपल्सरीच घ्यावं लागतं. ज्या पद्धतीने इथे आपण डाऊन केलं का इथे सुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला डाऊन करावं लागणार आहे. पाठीच्या बाजूला केलं असेल तर समोरच्या बाजूला सुद्धा करावं लागेल. आलं लक्षात. आता इथे मुंड्याचा आकार देऊन घेऊया. हे पहा मध्य करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने मध्य करून झाला. आता समोरच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे 1 इंचावरती द्यायचा. 1 इंचावरती कटोरी ब्लाऊजमध्ये समोरच्या मुंड्याचा आकार 1 इंचावरती द्यावा लागतो. आपण प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये 1.5 इंचावरती देतो, पण कटोरी ब्लाऊजमध्ये 1 इंच द्या. सर्व साईजमध्येचा लक्षात ठेवा. 1 इंच दिलेला आहे. इथून 1 इंच घेतलं लिहून ठेवते. आलं लक्षात. आता इथे आकार देताना काय करायचं हे पहा अशा पद्धतीने देऊन घ्या. इकडच्या बाजूला कमी कमी करत हे पहा अशा पद्धतीने इथं व्यवस्थित द्या. म्हणजे काय होतं नंतर ना मुंडा अजिबात पुढे मागे होत नाही. ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात. तुम्हाला ना ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. हे पहा अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे. हे पहा डाऊन केलं असेल तर इथं द्या. हे पहा अशा पद्धतीने देऊन घ्यायचं. मग लक्षात आलं तुमच्या. एकदम असं सोपं आहे. नक्की जमेल तुम्हाला. सोपं करून सांगत सुद्धा असते म्हणजे तुमच्याकडून कुठली गोष्ट चुकायला नको. लक्षात ठेवत जा ही नेहमी पद्धत. आता इथे आपल्याला गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. 2.5 इंच ह्याच्या पुढच्या बाजूला 1.5 इंच सोडून द्यायचं. त्याच्या पुढे 2.5 इंच गळारुंदी. हे पहा परफेक्ट आहे. गळारुंदी 2.5 इंच. आता इथे बघा समोरचा गळा आपला किती तयार आहे बघायचा. आपल्या ब्लाऊजचा आहे तेवढा टाकत जा. लक्षात ठेवायचा वाढून घेऊ नका आपण. कारण शोल्डर शिलाई देताना एकदम अशी सरळ लाईनीमध्ये शिलाई देत असतो. लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने आपली शिलाई असते एकदम अशी सरळ. आपण इथे अशा पद्धतीने डाऊन करत नाहीये. त्यासाठी गळा आहे तेवढं टाकत जा. एक ब्लाऊज तुम्ही ह्याच्यामध्ये शिलाई करून बघू शकता. ब्लाऊज एकदम अशी परफेक्ट बसणार. हे पहा ब्लाऊज ह्या पद्धतीने ठेवून घ्या. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज घालतो ना ती पद्धत वापरायची आणि असा ठेवून घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही पट्टीचा वापर करा. हे पहा एका लाईनीमध्ये पायपिंगची एक लाईन पकडायची आणि पट्टी ठेवून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं इथे आपल्याला अजिबात चुकत नाहीये त्यासाठी. आता इथे हे आपलं तयार शोल्डर असा टेप पकडायचं तिथे. हे पहा आणि एका लाईनीमध्ये मोजून घ्यायचं. आता इथे माझा गळा राईट 6.5 इंच तयार आहे. 6.5 इंच 6.5. तर इथे मी काय करणार आहे तेवढं टाकणार आहे. 6.5 माझा जेवढा भरला तेवढंच इथे मी टाकणार आहे. 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे तुम्ही सुद्धा जेवढा भरलेला आहे तेवढंच घ्या. त्याच्यामध्ये वाढवायची काही गरज नाही. बऱ्याच वेळा काय होतं आपण अर्धा इंच वाढवून घेतो. वाढवायची काही गरज नसते. शोल्डर उतरलं जातं. लक्षात ठेवा. त्यासाठी एवढाच गळा इथे जेवढा भरेल ना तुमचा तेवढा टाका. 5.5 भरेल 6 इंच सुद्धा भरू शकतो. ह्या साईजमध्ये 6 इंच सुद्धा असतो 6.5 इंच सुद्धा असतो. लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही ह्या पद्धतीने एक शिलाई करून बघू शकता. आता गळारुंदी 2.5 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते. आता इथे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला. ते हे अशा पद्धतीने लाईन ओढून घ्या. हे अशा पद्धतीने म्हणजे काय होतं इथे आपलं चुकत नाहीये. आता इथून 1 इंच वरच्या बाजूला मार्किंग करून घ्या. 1 इंच ते सर्व साईजमध्येच घ्यावं लागतं. 1 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते. इथून 1 इंच इथे वरच्या बाजूला थोडासा कटोरीचा आकार म्हणजे समोरच्या गळ्याचा आकार देण्यासाठी इथून आपल्याला इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यावं लागतं. इथे मी 1 इंच घेतलं लिहून ठेवलं म्हणजे तुमचं इथे कुठे चुकणार नाहीये. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने इथून आपल्याला गळ्याचा आकार इथे देऊन घ्यायचा. हा आपला कटोरीचा परफेक्ट आकार असतो. लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने इथून दिला तरी चालेल. फक्त कटोरीचा आकार देताना आपल्याला इथून द्यावा लागतो ह्या बाजूला. हे अशा पद्धतीने त्यासाठी इथं आपल्याला 1 इंच मार्किंग करून घ्यावं लागतं. पण गळ्याचा आकार देताना हे इथून द्या. हे अशा पद्धतीने. हे बरोबर इथे आपला असा अर्धगोल तयार झाला पाहिजे त्या अनुसार.
आलं लक्षात? एकदम असं सोपं आहे, नक्की जमेल. हे पहा परफेक्ट मार्किंगसुद्धा आपले इथे करून झालेलं आहे, एकदम सोपं आहे. आता इथे ब्लाऊजवरती तयार कटोरी आपली बघायची किती आहे. हे पहा आता इथे बघा ही आपली तयार कटोरी आहे, इथपर्यंत ही तयार आहे, लक्षात ठेवा. इथपर्यंत सुद्धा ही आपली इथे हुक पट्टी आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपल्याला इथे कटोरी मोजून घ्यावे लागते. हे पहा असं ठेवून घेतलं, इथे वरून अशी गोल जोडत आलेले आहे, म्हणजे इथं मार्किंग करून घ्यावं लागतं. आणि इथे सुद्धा तयार कटोरी परफेक्ट ह्या साईजमध्ये किती ठेवायची आहे समजून सांगते. मोजताना काय करायचं, इथून इथपर्यंत अशी मोजून घ्या. हे पहा असं टेप पकडायचं, जिथं आपली तयार आहे ना तिथं असं टेप पकडायचा. हे पहा 5.6 इंच तयार आहे, 5.6 इंच. 38 साईज आहे, 38 साईजमध्ये परफेक्ट तयार कटोरी 5.6 इंच लागते. त्याच्यामध्ये 2 इंच वाढ घ्यावी लागते, शिलाईसाठी लागतं म्हणूनसाठी. आता ब्लाऊजवरती सुद्धा आपण मगाशी मोजून बघितलं, आपली परफेक्ट इथे 5.6 इंच भरलेली आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. आता ही लाईन आहे का इथे पकडायची आहे आपल्याला. परफेक्ट तयार कटोरी आपली किती भरली, 5.6 इंच भरली. लगेच इथे मी 5.6 इंचावरती मार्किंग करून घेते. परफेक्ट ह्या साईजमध्ये तयार कटोरी 5.6 इंच लागते, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच वाढून घ्यावं लागतं. तयार कटोरी लक्षात ठेवत जा, अधिक 2 इंच घ्यावंच लागतं. इथे मी 2 इंच घेतलेलं आहे. थोडंसं मार्किंग इथे मी मोठं करते. इथे आपलं व्यवस्थित असं मार्किंग करून झालं. आता फिटिंगची बाजू इथे मी तुम्हाला समजून सांगते, थोडंसं जवळ घेते म्हणजे समजायला आणखी सोपं पडेल. शक्यतो तुम्ही मापाचं ब्लाऊज घेत जा, म्हणजे लगेच लक्षात येईल तुमच्या कशा पद्धतीने आपल्याला मार्किंगसुद्धा करावं लागतं. कारण की इथे आपली परफेक्ट क्रॉसपट्टीसुद्धा निघली पाहिजे. ही आपली फिटिंगची बाजू आहे. इथं जर घेतला असेल तर तिथून पकडा, वरचं घेतलं असेल तर वरून पकडायचं आहे, लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा आता इथे लक्ष देऊन बघा फक्त. ही आपली तयार क्रॉसपट्टी आहे. हे पहा तयार क्रॉसपट्टी, इथे एक मार्किंग करून घेतलं मी. आपला हा तयार मुंडा आहे, इथे एक मार्किंग करून, इथे सुद्धा आपण तयारचं मार्किंग करून घेतलं, इथे सुद्धा आपण तयारचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत वापरायची आहे, म्हणजे काय होतं तुमचं चुकणार नाही आहे क्रॉसपट्टी काढताना. आता इथे वरच्या बाजूचं पकडायचं असेल तर वरच्या बाजूचं सुद्धा पकडू शकता. जर प्रॉब्लेम असेल तर खालच्या बाजूवरती तुम्हाला हे ठेवायचे. फक्त इथे लक्ष देऊन बघा. हे पहा मी इथे वरची बाजू घेणार आहे. जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर ही बाजू सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती मग त्याच्यावरती ठेवायचं. फक्त असं मार्किंग करून घ्या, म्हणजे तुमचं इथे चुकणार नाही क्रॉसपट्टीची घडी काढताना. कारण की इथे खालच्या बाजूला आपल्या क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे त्यासाठी. आता इथे मी वरची बाजू घेणार आहे, म्हणजे हा मुंडा घेणार आहे वरचा. हा मी काय घेणार नाही, कारण की हा कस्टमरला तो ब्लाऊज परफेक्ट बसतो. तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर खालचा घ्यायचा आहे, लक्षात ठेवा ही पद्धत. आता इथे मी वरचा घेणार, म्हणजे मी वरच्यावरती मार्किंग करून घेणार. आता इथे माझं तयार झालं. आता तयार झालं तर मी अर्धा इंच शिलाईसाठी पकडणार, माझं म्हणजे खाली येईल ना. आता ही सुद्धा क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घेते. इथे ही माझी तयार झाली, लक्षात ठेवा. हे पा लक्ष देऊन बघा, ही तयार, इथे माझी क्रॉसपट्टी तयार आहे. हे पा इथे मी सरळ लगेच मार्किंग करून घेतं. आता शिलाईसाठी किती लागणार, मग लगेच खालच्या बाजूला अर्धा इंच वाढून घ्यावं लागतं. लक्ष देऊन इथे बघा, समजून सांगते. आता जर तुम्ही इथे खालच्या बाजूचं मार्किंग करून घेतलेलं असेल तर मग तुम्ही काय करायचं आहे, खालच्या बाजूवरती एवढं हे अंतर खालच्या बाजूवरती ठेवून घ्या. मग हे तुमचं इथे तयार होईल, आलं लक्षात. मग खालच्या बाजूला लगेच तुम्ही असं अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. पा हे तयार झालं, हे माझं अर्धा इंच खाली मला शिलाईसाठी लागणार ना. माझी क्रॉसपट्टी तयार झाली, मग अर्धा इंच मी ते खाली वाढवून घेतलं, आलं लक्षात. जवळून दाखवलं त्यासाठी. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. तयार अधिक अर्धा इंच, तयार अधिक परत इथं अर्धा इंच वाढून घ्यायचं, म्हणजे हे तयार दोन्ही मिळून किती झालं, 1 इंच झालं. म्हणजे हे अंतर तयार अधिक 1 इंच वाढून घ्यायचं आहे, आलं लक्षात. एकदम असं सोपं सांगितलं. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता ब्लाऊज बाजूला ठेवून घेते. आता ते अंतर हे जेवढं आपलं शिल्लक आहे ना खालच्या बाजूचं, आता हे आपलं शिलाईचं सहित झालं. आता काही कुठे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. फक्त शिलाईमध्ये पकडताना बाही जोडताना अर्धा इंच पकडायचं, क्रॉसपट्टी जोडताना अर्धा इंच. इथे बघा माझं किती राहिलं, 1.5 इंच राहिलं. तुमचं इथे 1.25 सुद्धा राहू शकतं, 2 इंच सुद्धा राहू शकतो. ब्लाऊजची उंची जास्त असेल तर समजून सांगते, बऱ्याच वेळा ब्लाऊजची उंची जास्त असते, मग एवढं हे अंतर आहे ना तुमचं जास्त सुद्धा असू शकतं. तेवढंच घ्या. ज्या पद्धतीने मी दाखवलं ती पद्धत नक्की वापरायची आहे, म्हणजे तुमचं इथे चुकणार नाही आहे. सोपं करून समजून सांगितलं. आता इथे बघू शकता, आपण असं मार्किंग करून इथे घेतलं. माझं किती राहिलं, नाही मोजलं तरी चालतं, पण तुम्हाला इथे समजून सांगण्यासाठी इथे मी मोजून घेतलं. आता इथे बघा, हे आपण 2 इंच घेतलं होतं का, हे 2 इंच लक्ष देऊन बघा. आता इथे फक्त काय करायचं आपल्याला, हे पहा हे 2 इंच आपण इथे घेतलं का, म्हणजे हे अंतर इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती अशी पट्टीचा वापर करू शकतो, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीत इथपर्यंत बरोबर मार्किंग करून झालं. अशी लाईन ओढून घ्यायची. तुमच्या इथे किती सुद्धा शिल्लक असू द्यात, लक्षात ठेवायचं आहे. सोपं करून सांगितलं. आणि इथे आपल्या क्रॉसपट्टी सेपरेट काढायची आहे, म्हणूनसाठी आपण अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून टाकायचं आहे. क्रॉसपट्टी आपली इथे सेपरेट असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघा, हे ह्या बाजूला घेते. आता इथे झालं बरोबर. आता इथे बघा, असा टेप पकडा. हे 2 इंच घेतला की ही लाईन, म्हणजे हे पा ह्याच्यावरती असा टेप पकडा. इथे तुमचं किती सुद्धा भरू द्यात, लक्षात ठेवा. असं पकडायचं आणि मध्य करून घ्यायचं. हे पा मध्य झाला इथे. हे पा लक्ष देऊन बघा. हे पा असं पकडायचं आणि मध्य करून घ्यायचा. हे पा
बरोबर इथं आपण मध्याचं मार्किंग करून घेतलं. मोठं करते मी थोडंसं. हे झालं मध्याचं मार्किंग. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. हे पहा 2 इंच घेतलं, तिथे सर्व साईजमध्ये 2 इंच घ्यावं लागतं, लक्षात ठेवा. ते 2 इंचाच्या वरती ह्या दोन्हीचा मध्य करून घ्यायचा. इथे मध्य झाला, इथं असं मार्किंग करून घ्या. झालं बरोबर. हे चुकू देऊ नका, त्याच्यावरती छाती म्हणजे टक्स द्यावा लागतो आपल्याला. आता हे जोडून घ्या अशी लाईन. हे पहा जोडून घेतली लाईन. हे पहा मध्य करून घेतला, मार्किंग करून झालं. इथून हा कोपरा पकडायचा, वरचा कोपरा. हे पहा अशी क्रॉस लाईन ओढून घ्यावी लागते, लक्षात ठेवायची नेहमी. ही पद्धत एकदम अशी सोपी पद्धत आहे. ही आपली हुक आणि लुकपट्टीची बाजू असते. थोडंसं समजून सांगते म्हणजे लक्षात येईल तुम्हाला ही पद्धत नक्कीच. आता इथे बघू शकता, हे पहा पायपिंग आहे, आपली क्रॉसपट्टी इथे तयार आहे. असं मार्किंग करून घ्या लगेच तुम्ही सुद्धा, म्हणजे तुमचं चुकणार नाही इथे. लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा हे अंतर कोणाचं कमी असतं, कोणाचं जास्त असतं, म्हणून समजून सांगते. एकदम असं सोपं आहे, कुठे चुकणार नाही तुमचं. इथे ब्लाऊज तिथेच बसायला असं परफेक्ट बसतो कटोरीमध्ये, लक्षात ठेवा. हे अंतर कोणाचं छोटं असतं, कोणाचं मोठं असतं, म्हणून समजून सांगते. आता इथे तयारचं मार्किंग करून घ्या सर्वात आधी. इथे तयारचं मार्किंग करून घेतलं, इथे मी तयारचं असं मार्किंग करून घेतलं. आता इथे ठेवताना कसं ठेवायचं, हे पहा असं क्रॉस ठेवा. इथे आपला वरून आलेला हा गळा आहे, लक्षात ठेवा. हे पहा पकडताना कसं पकडायचं, हे पहा अशा पद्धतीने पकडा. क्रॉसमध्ये इथं येऊ द्यात ना, काही प्रॉब्लेम नाही आहे, लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने क्रॉस पकडा, इथं येऊ द्यात, कुठपर्यंत येते बघायचं. हे पहा मग तिथं मार्किंग करून घ्या. हे पहा मार्किंग करून झालं. हे पहा आलं लक्षात. तयारचं सर्वात आधी मार्किंग करून घ्या, इथून इथपर्यंत असं मार्किंग करून झालं. हे पहा सोपं सांगितलं. असं पकडायचं, इथे गळ्याच्या इथं पकडायचं, इथे असं पकडायचं. मार्किंग करून झालं परफेक्ट तयारचं. तुमचं किती सुद्धा भरू द्यात, मोजत बसायचं नाही, असं डायरेक्ट ठेवायचं आणि मार्किंग करून झालं. आता इथे बघा 1 इंच वाढवून घ्या. 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. 1 इंच शिलाईसाठी लागतं. कुठं लागतं ते सुद्धा लगेच समजून सांगते. यातलं अर्धा इथे लागेल, आलं लक्षात. ह्यामधला अर्धा तुम्हाला इथे क्रॉसपट्टी जोडण्यामध्ये लागेल. ह्या बाजूने आपली क्रॉसपट्टी येते ना, त्यासाठी अर्धा इंच लागणारच आहे, आलं लक्षात. हे पहा पायपिंग देताना अर्धा इंच लागेल, क्रॉसपट्टी जोडताना अर्धा इंच लागेल. त्यासाठी काय करायचं, हे अंतर आपलं तयार होण्यासाठी तयार 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 अधिक 1 इंच लगेच खालच्या बाजूला वाढून घ्यायचं. इथे मी 1 इंच वाढवून घेतलेलं आहे, वाटलं तर 1 इथे मी लिहून ठेवते. म्हणजे हे अंतर मी किती वाढवून घेतलं, तयार अधिक 1 इंच, लक्षात ठेवायचं. म्हणजे एवढं अंतर तुमचं किती सुद्धा बरोबर त्यात, तयार अधिक 1 इंच समजून सांगितलं मी तुम्हाला 2-3 वेळा, लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. आता इथं काय करायचं, हे आपण 1 इंच वाढवून घेतलं का, त्याच्या तिथे असा पट्टीचा वापर करायचा आणि अशी एक लाईन ओढून घ्यायची. आता हे परफेक्ट आपलं शिलाईच्या सहित झालं. आता इथे काय आपलं चुकणार नाही, आलं लक्षात. तयार अधिक 1 इंच, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे म्हणून 2-3 वेळा समजून सांगितलं. आता इथे बघा अशा पट्टीचा वापर करा. ती लाईन इथे जोडून घेतली, बरोबर झालं. आता इथे बघू शकता, हे पहा अशी लाईन याला जोडून घ्या. हे पहा अशा पद्धतीने सोपं आहे एकदम. मला इथे मी एकदम असं सोपं करून सांगत असते. आता इथे आपल्याला परफेक्ट कटोरीचा आकार द्यायचा आहे. आता इथे काय करायचं, हे टोक गळा आलेला, वरून हा आलेला गळा आणि इथं हा आपला मध्य आहे. लक्ष देऊन बघा, इथे फक्त एकदम असं सोपं आहे, चुकू देऊ नका. परफेक्ट कटोरीचा आपल्या इथे गोलसुद्धा आकार आला पाहिजे, त्यासाठी हे पहा असं पकडायची. तिथे टोक अंगठ्याचा वापर करा. इथे असं पकडून धरायचं, इथे सुद्धा असं पकडून धरायचं. अंतर मोजत बसायचं नाही, फक्त असं पकडायचं आहे तुम्हाला. इथे हे पहा हे टोक इथे ठेवा गळ्यावरती आणि हा आपला मध्य आहे. इथे आपण मध्य मागाशी काढला होता, हा आपला मध्य. लक्ष देऊन बघा, तिथे फक्त हा टेप असा फिरवून घ्यायचा आणि मुंड्याच्या समोर फिरवून घ्यायचा. मुंड्याच्या बरोबर समोर असा फिरवून घ्यायचा. हे पहा मार्किंग करून झालं. हे पहा परत एकदा दाखवते म्हणजे चुकणार नाही. हे पहा असं पकडते, इथे सुद्धा असं पकडलं की इथे सुद्धा भरू द्यात, मोजत बसायचं नाही. फक्त हा टेप मुंड्याच्या बरोबर असा समोर तुम्हाला इथे पकडायचं आहे. फक्त गुढी पडू द्यायची नाही टेपला. हे पहा असं पकडायचा आणि एका लाईनीमध्ये अशा पद्धती मुंड्याच्या बरोबर समोर, हा मुंड्याच्या बरोबर असा समोर पकडायचा. आता इथे आकार देऊन घ्यायचा. हे पहा सर्वात आधी हे पहा 1 इंच घेतलं का आपण, हे 1 इंच घेतलं. इथून इथे 1 लिहिलेलं सुद्धा होतं. हे पहा इथून हे पहा त्याच्यावरून घ्यायचा. आपण इथं मार्किंग केलं का, त्याच्यावरून घ्यायचा. मग नंतर इथून अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या सर्वात आधी. हे पहा झालं बरोबर, आलं लक्षात. परत एकदा समजून सांगते. हे पहा इथून घ्यायचा, हे पहा अशा पद्धतीने झालं बरोबर. आता इथे काय तुमचं चुकणार नाही, सोपी पद्धत एकदम अशी सांगितली मी तुम्हाला, चुकू देऊ नका. फक्त मापे टाकताना 2-3 वेळा समजून सांगितलं, लक्षात ठेवायचं आहे. एक फोटो काढून ठेवा म्हणजे काय होईल, तुमचं चुकणार नाही मापे टाकताना. इथे आपण कशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे, थोडंसं मोठं करते. इथे 2 इंच घ्यायचं आहे. इथे कशा पद्धतीने माप टाकायचं, इथे सुद्धा फिटिंगची बाजू असणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही करा. तयार अधिक 1 इंच वाढून घ्यावं लागतं. इथे सुद्धा तयार अधिक 1 इंच, फक्त लक्षात ठेवायचं तयार अधिक 1 इंच शिलाईसाठी लागतं आपल्याला कंपल्सरी. नाही शिलाईमध्ये पकडलं तर व्यवस्थित होत नाही, त्यासाठी अर्धा इंच पकडत जा. बऱ्याच वेळा सिल्की ब्लाऊज पीस असतो लगेच निघून जाते, त्यासाठी अर्धा इंच पकडत जा. मी नेहमी शिलाई देताना सांगत असते.
आता ही पद्धत वापरत जा कटिंगची, परफेक्ट आहे. 2-3 वेळा समजून सुद्धा सांगितलं. फोटो काढून ठेवा आणि पेपर कटिंग करून ठेवायचं आहे. आता हे अंतर आपण बघूया आपलं किती भरलं. 2.5 इंच राईट भरलेलं आहे. 2.5 इंच राईट भरलं. आता ब्लाऊजवरती बघूया आपलं बरोबर आहे का, तेवढंच अंतर बघायचं आपल्याला फक्त. म्हणजे हे मधलं अंतर बघायचं आपल्याला इथे. हे पहा राईट माझा 2.5 इंच भरलेला आहे इथे, म्हणजे आपलं पेपर कटिंग बरोबर आहे. हे पहा तुम्हाला मापे सोपं करून समजून सांगितलं. पेपर कटिंग परफेक्ट काढून ठेवा. हे पहा 2.5 इंच राईट भरलं. ही आपली तयार कटोरी, हा आपला मुंडा आहे, म्हणजे बाही जोडणारा मुंडा समोरच्या बाजूचा. लक्ष देऊन बघा इथे. हे पहा परफेक्ट 2.5 इंच माझं इथं भरलं. म्हणजे आता हे पेपर कटिंग आपलं परफेक्ट आहे. आता इथं काय करावं लागतं, फक्त एवढीच बाजू, हे पहा एवढीच बाजू आहे ना, इथे थोडंसं वाढून घ्यावं लागतं. नंतर कटिंगच्या नंतर इथे आपण आकार दिला का असा, इथं थोडंसं आणि इथं थोडंसं, एवढा भाग कट केल्याच्या नंतर थोडंसं आपण जेवढं शिलाईमध्ये पकडतो ना तेवढं फक्त वाढून घ्यावं लागतं. ह्या बाजूला इथे आणि ह्या बाजूला इथे, आणि फक्त नंतर थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा. म्हणजे आपलं ते जोडून तयार परफेक्ट अंतर एवढं भरलं पाहिजे. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. तुमचं इथे किती सुद्धा भरू देत, काही प्रॉब्लेम नाही, कमी सुद्धा भरू शकतं. हे आपण आता इथे कट करून घेऊया. सर्वात आधी इथलं हे पहा अशा पद्धतीने मुंडा कट करून घ्यायचा आहे. हे पहा इथून आणि परफेक्ट कट करून घ्या. हे पहा इथलं घेतलं असलं हे कट करून घ्या, हे घेतलं असलं तर हे कट करून घ्या. फक्त मापे व्यवस्थित टाकायचे आहे तुम्हाला, एकदम सोपं सांगितलं. आता ही बाजू हे पहा इथून घेते मी. हे पहा इथपर्यंत, परत ही बाजू हे पहा इथपर्यंत, हे कट करून टाका. क्रॉसपट्टी सेपरेट काढायची आहे. पहा बरोबर झालं. आता हे एकदम सोपं सांगत असते, म्हणजे तुमचं ना कुठे चुकणार सुद्धा नाही आहे त्यासाठी. आता इथे बघू शकता ही बाजू. हे पहा आता परत कटोरी. हे पहा बरोबर परफेक्ट कट करून ठेवा. पेपर कटिंग चुकत नाही आहे. हे पहा हा गळा. हे पहा झालं. मार्किंगवरती बरोबर कट करून घ्या. मार्किंग आपण जे जे केलेलं आहे त्याच्यावरती बरोबर असं कट करून ठेवायचं आहे. बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता इथं काय करायचं, हे टोक ह्या टोकावरती ठेवून घ्या. लगेच बघायचं कमी जास्त असतं. हे पहा ठेवून बघितलं. हे पहा अशा पद्धतीने बघा, दाखवते इथे मी तुम्हाला. एकदम नॉर्मल आहे, एकदम थोडंसं इथे फक्त. हे पहा असं पकडलं इथे आहे फक्त थोडंसं, जवळून दाखवते. हे पहा जेवढं आहे तेवढं पण बघा. हे पहा दोन्ही बाजू एकसारख्या करून घ्या. जास्तीचं कट करू नका, फक्त हे टोक आणि हे टोक असं ठेवून घ्यायचं. हे पहा झालं व्यवस्थित. नॉर्मल होतं थोडंसं, तेवढं कट करून टाकायचं. हे पहा झालं परफेक्ट बरोबर, चुकू देऊ नका फक्त. आता ही बाजू गळा आहे तेवढा टाका, बदल करू नका. एक ब्लाऊज शिलाई करून बघा, परफेक्ट बसणार. तर ही बाजू, आणि परत एकदा सांगते, गळा आहे तेवढा टाकत जा, शोल्डर अजिबात उतरत नाहीये. हे पहा परफेक्ट कटिंग झालेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता इथे ना थोडंसं अर्धा इंच वाढून घ्या, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, कापडावरती ही बाजू जोडायला कमी पडते. म्हणजे ही बाजू वाढवून घ्या. जरी शिल्लक राहिलं तरी आपण कट करून टाकू शकतो, पण तुम्हाला ही बाजू फक्त कापडावरती वाढवून घ्यायची आहे. लक्ष देऊन बघा, सांगितलं त्या पद्धतीने. किंवा पेपर घ्या असा, तुम्हाला सांगते इथे मी. हे पहा असा पेपर घेतला आपण, ह्याच्यावरती वाढवून दाखवते मी तुम्हाला इथे. म्हणजे कापडावरती ठेवून मग काय वाढवायची गरज नाही. हे पहा आहे असंच मार्किंग करून घ्या, आहे असंच मार्किंग करून घ्यायचं. हे पहा हे सुद्धा लगेच वाढवून दाखवते, म्हणजे तुम्हाला डबल कुठे वाढवायची काही गरज नाही. असं मग परफेक्ट होऊन जाईल तुमचं. हे पहा झालं. आहे सुरुवातीला काय करा, हे पहा आहे असंच घ्या. सोपं सांगितलं आज मी तुम्हाला. हे पहा आहे असंच घ्यायचं. आहे तशीच कटोरी, वाढवून घेऊ नका कुठे, आहे तसंच मार्किंग. हे पहा झालं बरोबर. हे पहा बाजूला ठेवते. हे पहा आहे तसंच झालं. मार्किंग असं व्यवस्थित करून घेते फक्त थोडंसं. आता हे झालं. हे पहा आकार व्यवस्थित आलाय का ते बघा, गोल आला पाहिजे इथे आपला, अर्ध गोल व्यवस्थित. कटोरीचा आकार व्यवस्थित जोडल्याच्या नंतर आपल्या इथे आला पाहिजे त्या पद्धतीने. इथे आपला गळ्याचा आकार नसेल आला तर करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने देऊन घ्या थोडासा. हे पहा नसेल आला तर हे पहा अशा पद्धतीने देऊन घ्या. आता इथं काय करायचं, फक्त थोडंसं अर्धा इंच ह्या बाजूला जोडायला कमी पडते, म्हणजे ही बाजू परफेक्ट करून घ्या लगेच इथे. हे पहा फक्त अर्धा इंच मोजून, फक्त अर्धा इंच लगेच वाढून घ्या आणि अशी लाईन ओढून घ्या. आता इथे सुद्धा काय करायचं, इथे सुद्धा घ्या अर्धा इंच, फक्त अर्धा इंच इथे. हे पहा फक्त अर्धा इंच घेतलं इथं, अर्धा इंच मार्किंग करायला सोपं जाईल. हे पहा झालं बरोबर, झालं बरोबर. हे पहा आता कट करून घेते मी इथे. आता हे आपलं परफेक्ट झालं. आता कुठे काय वाढवायची तुम्हाला गरज पण नाही. हे पहा आता कट करून घेते. सोपं सांगितलं आज मी एकदम असं. हे पहा आता हे इथं कट करा. हे पहा अशा पद्धतीने परत ठेवा, एकसारखं करून घ्यावी लागेल. हे पहा झालं व्यवस्थित. आता हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, जेवढं पाहिजे तेवढंच
खालचं राहिलं कट करायचं. हे पहा एका लाईनीमध्ये घेते. आता हे टोक ह्याच्यावरती परत एकदा ठेवा. हे पहा ठेवलं, लक्ष देऊन बघा, लक्ष देऊन बघा. हे पहा अशा पद्धतीने हे आपण वाढवून घेतलं. इथे फक्त इकडे वाढवायचं नाही, आपल्याला काही गरज नाही, आपलं परफेक्ट झालेलं आहे ते अंतर मग असे दाखवलं त्या पद्धतीने परफेक्ट झालं. वाढवून घ्यायचं नाही, आपण हे शिलाई सहित पकडलेलं आहे, लक्षात ठेवा. वाढवायचं कुठे, फक्त इथे, फक्त त्यासाठी इथे सुद्धा वाढून घ्यावं लागेल, म्हणजे आपल्या इथे आकार व्यवस्थित आला पाहिजे. आता मग त्यासाठी काय करायचं, हे पहा हे टोक ह्या टोकावरती ठेवून घ्या परत एकदा, मग असे दाखवलं त्या पद्धतीने हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या लगेच. हे पहा झालं व्यवस्थित, असं प्लेन करून घ्यायचं. आता इथं काय करायचं, थोडंसं आपलं शिल्लक आहे, मग शिल्लक असेल तर हे पहा एका लाईनीमध्ये कट करून टाकायचं. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा ओपन करून दाखवते लगेच. हे पहा बघू शकता. त्यासाठी इथे मी सुद्धा थोडंसं वाढवून घेतलं, म्हणजे काय होतं इथला आपला आकार आहे ना व्यवस्थित येऊन जातो. त्यासाठी बरोबर आपलं जेवढं पाहिजे नाही ते तेवढं बरोबर होऊन जातं. आता इथे अशी परफेक्ट तयार कटोरी करून ठेवा तुमची, म्हणजे हीच कटोरी तुम्हाला इथे वापरायची आहे कटिंग करताना, ही वापरू नका. मग आलं लक्षात. आपण ह्याच्यावरती परफेक्ट अर्धा इंच वाढवून घेतलं. हे पहा परफेक्ट झालं ह्या बाजूला. आता हे आपल्याला जोडायला सुद्धा परफेक्ट पुरणार आहे. जरी शिल्लक राहिले मी तुम्हाला शिलाई करताना सांगेल, लक्षात आलं तरी पण वाढवून घ्यायला फक्त विसरू नका, लक्षात ठेवायचं आहे. आता हे आपले परफेक्ट झाले, हे फक्त आता इथे लक्षात ठेवायचं आहे. आता हे सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते, म्हणजे तुमचं कुठे चुकणार सुद्धा नाही आहे. आणि नंतर आपण क्रॉसपट्टी काढूया. हे पहा असं ठेवून घ्यायचं सर्वात आधी, आणि आहे तसंच मार्किंग करून घ्या, आहे तसंच. हे पहा वाढवू नका कुठे, आहे तसंच घ्या सर्वात आधी, नंतर वाढवून घेऊया आपण थोडंसं, लगेच वाढवू नका. हे पहा ही बाजू नंतर ही बाजू सरळ ठेवताना चुकू देऊ नका. हे पहा म्हणजे तुम्हाला कापडावरती वाढवायची काही गरज नाही, कापडावरती नका वाढवू. मग इथं वाढवून घेतलं ना पेपरवरती, कापडावरती नका वाढवू, किंवा अशा पेपरवरती घ्या मग नंतर तुम्ही ठेवायचं असेल तुम्हाला परफेक्ट. हे पहा कापडावरती वाढवून घेण्याच्या ऐवजी ह्याच्यावरती घ्या मग वाढवून तुम्ही, असं पेपर कटिंग करून ठेवा. परत एकदाच करायचं आहे तुम्हाला, फक्त हे तर वाढवायचं कटोरी फक्त अर्धा इंचाने खाली, कापडावर वाढवण्याऐवजी ह्याच्यावरती तुम्ही करून ठेवा परफेक्ट. हे पहा झालं बरोबर, बाजूला ठेवून घेते. हे पहा बरोबर झालं. हे पहा ह्या बाजूला सुद्धा असं बरोबर झालं. हे पहा झालं बरोबर. आता इथं काय करायचं आहे, लक्ष देऊन बघा. ह्या बाजूला आपल्याला शिलाईसाठी लागेल ना अर्धा इंच वाढवून घ्यायचं. कुठे लागेल, हे पहा इथे लागेल, मुंडा जोडण्यामध्ये लागेल. हे आपलं तयार झालं होतं ना, मग असे दाखवलं त्या पद्धतीने हे तयार झालं होतं. इथं अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल, कटोरीचे तिथे अर्धा इंच लागेल. आलं लक्षात. त्यासाठी ना इथे थोडंसं असं वाढवून घ्या. हे पहा वाढून घेतलं मी. हे पहा इथे सुद्धा थोडंसं अर्धा इंच वाढून घ्या. एवढंच करायचं आहे. असं पेपर कटिंग करून ठेवा. आता आकार देताना काय करायचं, हे पहा इथून घ्यायचं, वरून घ्यायचं नाही. हे पहा इथून, हे पहा वाटलं तर असं करा मार्किंग, इकडच्या बाजूला कमी कमी घ्या. हे पहा जुळवून घ्या इथं, मग परत नंतर ह्याच्यावरून असा आकार देऊन घ्या. हे पहा सोपं झालं एकदम, आकार देण्याची सोपी पद्धत. हे पहा एवढंच घ्यायचं, कमी कमी करत घ्या. एवढाच आकार इथे वाढून घ्यायचा आहे, म्हणजे आकार द्यायला सोपं जाईल. इकडच्या बाजूला असं कमी कमी करत. हे पहा आलं लक्षात. आता इथं काय करायचं, इथं सुद्धा तीच पद्धत. हे पहा इथून घ्या किंवा खालून घेतलं तरी चालेल. हे पहा एवढंच वाढवायचं. हे पहा इकडं ते कटोरीचा आकार देताना बरोबर होऊन जातं. कटोरीचा आकार व्यवस्थित आपला अर्धगोल असतो ना, ते बरोबर जोडल्याच्या नंतर तयार होतं. मी तुम्हाला वाटलं तर जोडून दाखवते. हे पहा बरोबर झालं. एवढंच फक्त वाढवायचं, फक्त थोडासा आकार देऊन घ्या मग नंतर असा ह्याच्यावरून अशा पद्धतीने इथे. हे पहा आता हे आपण कट करून घेऊया लगेच. आता हे आपलं परफेक्ट झाला, असं करून ठेवा. आकार नसेल आला तर ह्या कागदावरती आकार द्या व्यवस्थित, पण असा गोल आकार अर्धगोल येऊ द्या. हे पहा आता हे तुमचं परफेक्ट झालं. आता ब्लाऊज पिसावरती वाढवायची काही आपली गरज नाही आहे. हे पहा इथून परत हे पहा अशा पद्धतीने वाटलंच तर बघा आकार आलेला आहे का, वाटलं तर व्यवस्थित करून घ्या. त्याच्यावरती आकार देताना त्या पद्धतीने द्या, असं परफेक्ट करून ठेवा. हे पहा झालं व्यवस्थित. कटोरी जोडल्याच्या नंतर ते व्यवस्थित होऊन जातं, अजिबात कमी जास्त कुठे होत नाही आहे, कारण की कटोरीचा आकार आपला गोलच असतो ना, मग जोडताना त्या पद्धतीने तुमचं होऊन जाईल. लक्षात ठेवायचं. हे पहा अशा पद्धतीने बरोबर आपला हा गोल आकार आला ना, गोल आकार तर बरोबर तुमचं येऊन जाईल. हे पहा परफेक्ट कटोरीसुद्धा जोडायला पुरणार आहे. अर्धा इंच वाढवून घ्या खालच्या बाजूला, त्यासाठी मी मगाशी सुद्धा समजून सांगितलेलं आहे. नक्की ही पद्धत वापरत जा. व्यवस्थित कटिंग करून झालेलं आहे. हीच पद्धत नक्की वापरा, म्हणजे ब्लाऊज पिसावरती ठेवून तुम्हाला डायरेक्ट कटिंग करायला सोपं जाईल. ह्याच्यामध्ये आता कुठेही वाढवायची काही गरज नाही, आपण वाढवूनच मग नंतर कटिंग करून घेतलं. आलं लक्षात. जपून ठेवा आता हे, किंवा अशा पेपरवरती कट करून घेतलं तरी सुद्धा चालेल, वाढवून दोन्ही बाजूला सांगितलं त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. आता हे आपलं परफेक्ट झालेलं आहे, लक्षात ठेवा. परत एकदा सांगितलं. आता आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. पाठीची बाजू घ्या आणि पाठीची बाजूसुद्धा कटिंग करून ठेवा, म्हणजे क्रॉसपट्टी काढायला सोपं जातं.
हे पहा ह्या बाजूला घेते इथे. आता इथं काय करायचं हे पहा, सर्वात आधी घडीचं मार्किंग करून घ्या. पाठीची बाजू जेवढी आहे ना तेवढं परफेक्ट घडीचं मार्किंग घ्यावं लागतं. बऱ्याच वेळा क्रॉसपट्टी जोडायला कमी पडते. पाठीची बाजू आहे अशी ठेवायची, थोडीशी जागा ठेवा इथे. हे पहा पाठीची बाजू मी आहे अशी ठेवली, बघू शकता. परत एकदा सांगते, नवीन असतो आपण, आपल्या लक्षात येत नाही. पाठीची बाजू आहे अशी ठेवली, मार्किंग करून घेतलं. अशी लाईन ओढून घेते. हे पहा इथे लाईन ओढून झालेली आहे. हे झालं परफेक्ट घडीचं मार्किंग. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे, म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टी जोडायला कधीही कमी पडत नाही. आलं लक्षात. आता इथे पाठीची बाजू मी घेतली. हे पहा समोरची बाजू घ्या. हे आपण पेपर कटिंग केलेलं लक्षात ठेवायचं आहे. आता असं पेपर कटिंग ठेवा ह्याच्यावरती. हे खालचं घेतलं असेल तुम्ही, मग नंतर हे कटच करून घेतलेलं असणार ना, त्याच्यावरती बरोबर असेल. ही बाजू ना त्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा अशा कडेपासून ठेवा. बाजूला घेते हे मी थोडंसं. हे पहा तुम्ही हे कट करून घेतलेलं असेल मग त्याच्यावरती येईल तुमचं. मी हे कट करून घेतलं म्हणजे वरचा मुंडा कट करून घेतला ना, म्हणजे माझं त्याच्यावरती येणार. आलं लक्षात. हे पहा ही आपली फिटिंगची बाजू असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे पहा ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा जेवढं आहे तेवढं मार्किंग करून घ्या. लगेच कधी क्रॉसपट्टी कमी पडत नाही, लक्षात ठेवत जा ही नेहमी पद्धत. हे पहा फिटिंगची बाजू, ही फिटिंगची बाजू असं पकडायचं, ह्याच्यावरती ठेवायचं. आलं लक्षात. हे पहा असं लगेच मार्किंग करून घ्या. इथे मार्किंग करून झालं. आता हे अंतर बघायचं आपलं किती आहे. हे पहा असं मोजून घ्यायचं. तुमचं किती सुद्धा भरू द्यात, काही प्रॉब्लेम नाही. 2.25 भरेल, 2 इंच भरेल, 2.5 इंच भरेल. माझं इथे भरलं 2.5 इंच. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. माझं इथे परफेक्ट 2.5 इंच भरलं, बघू शकता. हे पहा 2.5 इंच इथं आहे, माझं राईट 2.5 इंच भरलेलं आहे. हे पहा दाखवते. 2.5 इंच भरलं. हे पहा मोजून घेतलं, 2.5 इंच भरलेलं आहे. आलं लक्षात. हे पहा इथे मी 2.5 लिहून ठेवते. आपल्या किती भरलं ना असं लगेच लिहून ठेवा. तुमचं 2.25 भरलेलं असेल 2.25 लिहा. 2 इंच भरतं, 2 इंच लिहिलं तरी सुद्धा चालेल. लिहून घ्यायचं म्हणजे चुकत नाही कुठेच, लगेच लिहून घ्यायचं. आता इथे बघा आपलं भरलं 2.5 इंच. सर्वात आधी इथे मी काय करते, हे पहा एक अशी लाईन ओढून घेते, म्हणजे लक्षात येईल तुमच्या ही पद्धत. हे पहा लाईन ओढून झाली. घडीचं मार्किंग परफेक्ट आपलं इथे झालेलं आहे. पाठीची बाजू डायरेक्ट ठेवायची आणि मार्किंग करून घ्यायचं. हे पहा डायरेक्ट ठेवायची, मार्किंग करून घ्यायचं. आता इथं किती भरलं होतं, आपलं 2.5 इंच भरलं होतं. मग काय करायचं, 2.5 इंच भरलं ना, मग जेवढं भरलं तेवढं लगेच ही आपली तयार होणारी क्रॉसपट्टी आहे. लक्षात ठेवा तयार होणारी क्रॉसपट्टी आहे. 3, 2.5 आणि 3ची क्रॉसपट्टी तयार होणार आहे. कारण की हुक आणि लूक पट्टीच्या बाजूला थोडीशी क्रॉसपट्टी आपली उंच जाते, म्हणजे थोडीशी अर्धा इंचाने वाढवून घ्यावी लागते. म्हणजे ही बाजू बरोबर असते, पण ह्या बाजूला घेताना थोडंसं उंच उंच अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडली जाते. त्यासाठी इथे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यावं लागतं. हे लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता इथे सर्वात आधी तयारचं मार्किंग करून घेऊया. सोपं सांगत असते. हे पहा 2.5 इंच भरलं ना आपलं. तुमचं बघा किती भरलंय, लगेच लगेच बघून घ्यायचं आपलं किती भरलंय. तेवढंच हे मार्किंग तुम्ही इथे करून घ्यायचं आहे. जेवढं तुमचं भरलं तेवढंच करा, लक्षात ठेवायचं आहे. माझं मी जेवढं भरलं तेवढंच इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. चुकू देऊ नका, फक्त समजून सांगत असते त्यासाठी किती मी तुम्हाला. हे पहा झालं बरोबर. हे पहा हे सुद्धा बरोबर झालं. 2.5 इंच मार्किंग करून घ्या. कडेपर्यंत 2.5 घ्या, कडेपर्यंत 2.5 घ्या. अजिबात चुकणार नाही आहे, सोपं सांगत असते एकदम. हे पहा झालं बरोबर. अशी लाईन ओढून घ्यायची लगेच त्याच्यावरती. आपण जे मार्किंग केलं ना अशी लाईन ओढून घ्या. क्रॉसपट्टीचा आकार द्यायला सोपं पडेल त्यासाठी सांगत असते. आता इथे बघा अर्धा इंच वाढून घ्या, फक्त अर्धा इंच, जास्त नाही, फक्त अर्धा इंच इथे वाढून घ्यावं लागतं. फक्त अर्धा इंच मोजून अर्धा इंच वाढून घ्यायचं. कारण की हुक आणि लूक पट्टीच्या बाजूला थोडीशी उंच उंच होत जाते, मगाशी सांगितलं त्या पद्धतीने. म्हणून फक्त ही आहे तेवढी टाका. इथे फक्त अर्धा इंच वाढून घ्या. आता आकार देताना काय करायचं, इथून तुम्ही 2 इंच घेतलं तरी चालेल किंवा 2.5 इंच घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. किंवा अंदाजाने आकार देऊन घ्या. हे पहा असं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धत. ह्या बाजूला कमी कमी करून घ्यायचं. हे पहा इथून द्यायचा आकार. हे पहा अशा पद्धत. ह्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धत इकडे येऊ द्यात. हे पहा किंवा ह्या पद्धतीने इकडच्या बाजूला घेतलं तरी चालेल किंवा ह्या पद्धतीने ह्या बाजूला घेतलं तरी चालेल. फक्त अर्धा इंच वाढून घ्यायला विसरू नका. आलं लक्षात. ही आपली परफेक्ट तयार झाली. ही आता परफेक्ट आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. आता इथे वाढून किती घ्यावं लागतं, अर्धा इंच शिलाईसाठी लागणार. अर्धा इंच वाढून घ्या, जोडण्यासाठी लागेल ना आपल्याला. हे पहा इथे अर्धा इंच वाढून घ्या. हे पहा इथं अर्धा इंच, इथं अर्धा इंच, इथं अर्धा इंच. हे पहा सरळ लाईन ओढून घेतली. अर्धा इंच फक्त लक्षात ठेवा. क्रॉसपट्टीची घडी कशी टाकायची ते सुद्धा सांगते इथे मी. हे पहा हे अर्धा इंच आहे ना, इथं जोडण्यामध्ये लागेल तुम्हाला. हे पहा इथं आलं लक्षात. हे पहा इथं जोडण्यामध्ये लागेल. कुठे लागेल, हे पहा इथे लागेल. हे पहा हे बरोबर आहे. हे पहा इथं काय आपली शिलाई नाही आहे. हे पहा
आलं लक्षात. हे पाही खालची बाजू शिलाई नाही आहे, फक्त जोडताना कुठं लागेल इथं तुम्हाला अर्धा इंच लागेल. आलं लक्षात. त्यासाठी हे शिलाईमध्ये इथं पकडलं आपण फक्त अर्धा इंच, म्हणजे आपली परफेक्ट आता तयार होणार. हे आपलं तुमच्या शिलाईमध्ये जाणार नाही एवढं. इथे काय आपली शिलाई नसते. कधी कधी कपडा कमी असेल तर शिलाईसुद्धा असते, मग इथे 1 इंच वाढून घ्यावं लागतं. मग काय करावं लागतं त्यावेळेस हे सुद्धा समजून सांगते लगेच. इथे मग इथं सुद्धा अर्धा इंच लागेल, दुसऱ्या आतली पट्टी जोडताना इथे सुद्धा अर्धा इंच लागेल. मग आलं लक्षात. कपडा कमी असेल तर त्या पद्धतीने काढावी लागते. मग इथं अर्धा इंच लागतं, इथं अर्धा इंच लागतं. लक्षात. ह्या पद्धतीने सुद्धा बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत मी, लक्षात ठेवायचं. आता इथे आपली शिलाई नसणार ना, हे पा शिलाई नाही इथं, फक्त जोडायला इथं अर्धा इंच लागेल. आलं लक्षात. समजून सांगितलं. आता परफेक्ट आपलं इथे मार्किंग झालेलं आहे. आता हे आपल्याला इथे कट करून ठेवायचं आहे. हे पा परफेक्ट क्रॉसपट्टी कटिंग कसं करायचं हे पा. किती वाढून घेतलं वाटलं तर काय करायचं लिहून ठेवत जा. अर्धा इंच फक्त घ्यायचं इथं. आलं लक्षात. अंदाजाने तुम्ही ते आकार द्या, तुमचं जेवढं भरलं तेवढं लक्षात ठेवत जा इथे सुद्धा. आणि असं घडीचं मार्किंग करून ठेवा, कट करून ठेवा, म्हणजे चुकणार नाही आपलं इथे कुठं. हे पा परफेक्ट झालं. सोपं सांगत असते म्हणजे तुमचं इथे कुठे चुकायला सुद्धा नको. हे पा अशा पद्धतीने. हे पा हे सरळ ठेवायचं, फक्त आकार कुठं वाढवायचं इथे, कमी जास्त होऊ देऊ नका. इथे आपलं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे. क्रॉसपट्टी कटोरी ही बाजूला जोडण्याची, समोरची बाजू सुद्धा आपली कट झाली. कटोरी जोडण्याची बाजू, पाठीची बाजू सुद्धा परफेक्ट झाली. आता बाही आता अर्धा इंच कमी करून घ्या. शोल्डर लक्षात ठेवायचं, अर्धा इंच मोजून कमी करून घ्या. कारण की काय होतं बऱ्याच वेळा बाही जोडायला कमी पडते. मग कशा पद्धतीने बाहीची परफेक्ट घडी काढावी लागते. अर्धा इंच का कमी करून घ्यायचं हे पा. लक्ष देऊन बघा, नवीनला सुद्धा पटकन जमेल एवढी सोपी पद्धत. हे पा हे दोन्ही सुद्धा जोडतो ब्लाऊजवरती. अर्धा इंच शोल्डर कमी होतं, जोडल्याच्या नंतर अर्धा इंच कमी होतं ना इथे. मग बाही कशी जोडतो, इथे ठेवतो मध्यावरती बाही जोडतो ना, बाहीचं मध्य आपण अशा पद्धतीने बाही जोडतो. आलं लक्षात. सोपं सांगा. त्यासाठी अर्धा इंच कमी करूनच घ्या. अर्धा इंच कमी करून घेतलं. आलं लक्षात. मुंडा परफेक्ट कट करून घ्या. फक्त हा घेतलाय का हा घेतलाय, मग इथून अर्धा इंचाच्या खालून असं मोजून घ्यावं लागतं. लक्षात ठेवायचं आहे नेहमी, तेव्हा बाही जोडायला परफेक्ट पुरे. लक्षात ठेवा. हे पा अर्धा इंच मार्किंग करून घेते, त्याच्या खाली असा टेप पकडा. हे पा लक्ष देऊन बघा. आता इथे हे पा असा टेप पकडायचा आणि फक्त हा टेप आहे ना, हे पा असा गोल फिरवत घ्यायचा. ज्या पद्धतीने आपण बाही जोडतो ती पद्धत वापरायची. 10 इंच भरलं माझं इथे, राईट 10 इंच भरलं माझं. तुमचं बघा, तुमचं बघायचं किती भरलेलं आहे. माझं 10 इंच भरलं. हे पा असं ठेवायचं इथे. परत एकदा सांगते. हे पा असं फिरवून घ्यायचं. फक्त 10 इंच भरलं इथं लिहून ठेवते. 10 इंच माझं भरलं, म्हणजे हा राऊंड 10 इंच माझा भरलेला आहे. मग घडी टाकताना परफेक्ट 10 इंचाची टाकावी लागते, कारण की बाहीसुद्धा जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे माझं इथं भरलं 10 इंच. आता घडी टाकताना मी 10 इंच टाकणार. आता पेपर घेतला, अशी घडी करून घेते. बंद बाजू माझ्या बाजूला हे लक्षात ठेवा. हे पा परत एकदा दाखवते, आपण नवीन असतो. हे पा घडी करून घेतली, बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आपलं किती भरलं होतं, 10 इंच भरलं होतं. तुमचं बघा लगेच किती भरलं आहे, म्हणजे चुकू देऊ नका कुठे फक्त अजिबात. आता माझं भरलं 10 इंच, मग मी काय करणार, माझं भरलं 10 इंच, मी तेवढीच घडी टाकणार 10 इंचाची. हे पा इथे मी 10 इंच माझं भरते, अशी लाईन ओढून घेते. हे पा लाईन ओढून झाली. परफेक्ट घडीचं मार्किंग आता झालं. आपल्याला परफेक्ट बाही जोडायला आता इथे पुरणार आहे. लक्षात ठेवायचं ही नेहमी पद्धत. आता ब्लाऊज घेते मापाचा. आता बाहीची उंची बघते माझ्या किती आहे. आता साधा ब्लाऊज असल्यामुळे बाही उंची आधी 1.5 इंच घ्यावं लागतं. आता इथे बाही तयार आहे, मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं काय करायचं, एवढं आपले तयार माप किती आहे, म्हणजे उंची झाली, ही बाहीची उंची झाली. आलं लक्षात. हे पा किती तयार आहे बघायचं, 6 इंच तयार आहे. 6 इंच तयार आहे. आता सर्वात आधी नाही लक्षात आलं तर काय करायचं, जेवढी आपली बाहीची उंची तयार आहे आता मोजून दाखवलं त्या पद्धतीने. हे पा परत एकदा सांगते, नाही लक्षात आलं तर हे पा किती भरलं, 6 इंच भरली, म्हणजे माझी तयार एवढीच बाही माझी इथे तयार 6 इंच भरली. आलं लक्षात. आता इथे बघू शकता, सर्वात आधी जेवढी आपली तयार आहे तेवढी, नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पा जेवढी तयार आहे तेवढी सर्वात आधी मार्किंग करून घ्यायची इथे. हे पा झालं. आणि पुढच्या बाजूला, वरच्या बाजूला म्हणजे इथे लगेच 1.5 इंच वाढून घ्यावं लागतं. ते कशासाठी लागतं, इथे वरच्या बाजूला अर्धा इंच बाही जोडण्यामध्ये लागतं. हे राहिलेलं 1 इंच इथे आपल्याला अशा पद्धतीने पट्टी घडी करून आपल्याला शिलाई सुद्धा द्यावी लागते 5 नंबरची. तिथे आपण हात शिलाई सुद्धा करावी लागते. लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी साध्या बाहीमध्ये उंची अधिक 1.5 इंच लक्षात ठेवायची आहे. ही पद्धत उंची अधिक 1.5 इंच आपल्याला इथे घ्यावंच लागतं साध्या बाहीमध्ये. लक्षात ठेवायचा ही नेहमी पद्धत. चुकू देऊ नका फक्त, म्हणजे तुम्हाला कुठलंही माप चुकणार नाही किंवा कटिंग करताना कुठेही तुमची चूक होणार नाही. आता हे परफेक्ट उंचीचं मार्किंग आपल्या इथे झालेलं आहे. उंची अधिक 1.5 इंच लक्षात ठेवायचं. साधी बाही कट करताना आणि अस्तरची बाही कट करताना आपल्याला फक्त इथे 1 इंच घ्यायचं आहे. ते कुठं लागतं मग, अस्तरच्या ब्लाऊजमध्ये
म्हणजे बाहीमध्ये इथं अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल. लक्षात ठेवा. फक्त साध्या बाहीमध्ये आपण इथे आपल्याला अशा पद्धतीने हात शिलाईसुद्धा करावी लागते, त्यासाठी जास्त लागतं. लक्षात ठेवा. दोन्हीसुद्धा सांगितलं सोपं करून. आता ही आपली पूर्ण बंद बाजू आहे. लक्षात ठेवा. आता इथून आतमध्ये 1 इंच, ते सर्व साईजमध्येच घेतो. 1 इंच 1 इंच आलं लक्षात. आता दंड घेर बघा, बाही उलटी करून घेते. हे पा, अंतर कमी असतं कधी कधी. आता सर्वात आधी नाही लक्षात आलं तर काय करायचं, पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायची. परफेक्ट दंड घेर असं मार्किंग करून इथे ठेवा. ही आपली बंद बाजू, ही बंद बाजू, ही बंद बाजू, ही बंद बाजू असं ठेवून घ्या. पहिली शिलाईची टिप लगेच असं मार्किंग करून घ्या. बऱ्याच वेळी तर जागा कमी असते, जरी आपली बाही फिट्ट झाली तरी उसवायला जागा सुद्धा नसते. मग हे पा, सर्वात आधी पहिली शिलाईची टिप बंद बाजू, बंद बाजूला असं मार्किंग करून घ्यावं लागतं. हे पा, मार्किंग करून झालं आणि पुढच्या बाजूला लगेच 2 इंच वाढून घ्या. 2 इंच वाढून घ्यावंच लागतं, 2 इंच जास्त घ्या. हे झालं बरोबर. आता बाहीच्या उंचीनुसार वरून येणारं मार्किंग 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंचावरती इथून आतमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही चार्टसुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा बघू शकता तुम्ही. आता इथून आतमध्ये 2 इंच, 2 इंच घ्यावंच लागतं. 2 इंच. हे पा, 2 इंच झालं. इथून वरून मी बाहीच्या उंचीनुसार 2.5 इंच ठेवलं. 2.5 इंच ठेवलं. इथून आतमध्ये मी 2 इंच घेतलं. हे 2 इंच बऱ्याच वेळा आपला मुंडा पुढे मागे होतो, बऱ्याच वेळा होतो, त्यानुसार हे अंतर असतं 2 इंच. हे पा, इथे 2 इंच हे अंतर परफेक्ट आपले सर्व साईजमध्येच घ्यावं लागतं. हे 2 इंच फक्त हे अंतर आहे ना बाहीच्या उंचीनुसार असतं, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता. हे पा, हे जास्तीचं ते कट करून टाकावं लागतं. हे पा, हे 2 इंच घेतलं का तिथं अशी लाईन ओढून घ्या, म्हणजे तुमचं चुकणार नाही आहे. आता बाहीचा आकार देऊन घेऊया आपण इथून इथपर्यंत. सर्वात आधी एकदम असं हलक्या हाताने द्या. हे पा, इथून असं. हे पा, थोडासा उंच असतो. हे पा, अशा पद्धतीने देऊन घ्या. सर्वात आधी असा द्या, नंतर त्याच्यावरती मार्किंग करून घ्या, म्हणजे बरोबर आलेलं आहे का ते सुद्धा तुम्हाला बघता येईल. हे पा, नंतर काय करा, हे पा असं डायरेक्ट देता आलं तर डायरेक्ट देऊन घ्या. हे पा, अशा पद्धतीने इथपर्यंत. नंतर हा ना आकार ना पाठीच्या मुंड्याला जोडला जातो, म्हणजे पाठीच्या बाजूला उंच आकार असतो थोडासा, आणि हा थोडासा खोलगट असतो. हे पा, इथून असं द्या. इथून थोडंसं अर्धा इंचाने पुढे या, म्हणजे तिथे तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येणार अजिबात. मुंडा पुढे मागे सुद्धा होणार नाही तुमचा. इथून अर्धा इंच पुढे या, इथं या. हे पा, मग इथून आकार द्यायला सुरुवात करा. इथून जुळवून आलं पाहिजे. हा वरचा आकार आणि हा आकार इथून जुळवून घ्या थोडासा. इथून परत हे पा, वरच्या बाजूला अशा पद्धतीने कमी कमी करत घ्यायचं. मग इथून नंतर आकार बरोबर आहे का ते सुद्धा बघता येईल तुम्हाला. हे पा, नंतर हे पा, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पा, बरोबर आहे का बघा एकदा. हा सुद्धा आकार आपला बरोबर आहे का एकदा बघायचं, नंतर त्याच्यावर मार्किंग करून घ्यायचं. हे पा, अशा पद्धतीने. आलं लक्षात. ही पद्धत. आता एक खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, म्हणजे समोरच्या मुंड्याला जोडली जाते. ही खोलगट बाजू मार्किंग करून ठेवा तिथे, म्हणजे चुकत नाही. बऱ्याच वेळा चुकतं. बाही कशा पद्धतीने जोडायची आहे. आता हे कट करून घेऊया. हे पा, इथून कट करा. सर्वात आता हे दोन्ही सुद्धा पकडा, कट करून घ्या. हे पा, अशा पद्धतीने झालं. मध्यावरती मार्किंग करून ठेवा. एक बाजू बाजूला घ्यायची आहे, ही उंच बाजू आहे, बाजूला घेतली. हे पा, खोलगट बाजू थोडंसं पुढून कट करा. हे मार्किंग केलं आपण अर्ध्या इंच, थोडंसं पुढून घ्या, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये अजिबात कोणता प्रॉब्लेम नको यायला. हे पा, कट करून घ्या अशा पद्धतीने. हे पा, वरच्या बाजूला कमी कमी. हे पा, अशा पद्धतीने बघू शकता. हे पा, असं कटिंग झालेलं आहे. थोडंसं जुळवून घ्यायचं, इथून घेताना थोडंसं जुळवून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला इथे प्रॉब्लेम एवढं अंतर आपलं जुळवून राहिलं पाहिजे. मी सांगितलं त्या पद्धतीने कटिंग करा. हे पा, हे अंतर जुळवून मग इथून, म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा बाही जोडल्याच्या नंतर मुंडा पुढे मागे होतो ना, इथून सुद्धा 2 इंचाच्या पुढे थोडंसं जुळवून घ्या, मार्किंग करून घ्या. मी सांगितलं त्या पद्धतीने आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. अशाच पेपर कटिंग करून ठेवा. हा ब्लाऊज पीस आहे. हे पा, हे पा, अशा पद्धतीने. आता इथे मी घडी करून घेते कापडाची. हे पा, ही बंद बाजू आहे. आता सर्वात आधी पाठीची बाजू ठेवून घ्या. हे पा, बसते का बघायचं आहे सर्वात आधी, ते खूप महत्त्वाचं असतं ब्लाऊज पीसावरती. हे पा, ही बाजू कटोरी जोडतो ती बाजू अशी ठेवून घ्यावी लागते. हे पा, झालं व्यवस्थित. हे पा, ठेवून घेतलं इथे मी, थोडंसं इथं ठेवून घेते. हे पा, अशा पद्धतीने. हे पा, झालं व्यवस्थित. असं ठेवून मी नंतर दाखवते तुम्हाला. हे पा, सर्वात आधी मी इथे ठेवून घेते. आता ही कटोरी आहे आपली. आता ह्याच्यात काय वाढवायची गरज नाही, आपण परफेक्ट काढलेली आहे, मग असे दाखवलं त्या पद्धतीने. आता कुठे वाढवून घेऊ नका, लक्षात ठेवायचं आहे. अशी ठेवा, मार्किंग करून घ्यावी लागते. हे पा, झालं बरोबर. इथे ठेवून घेतली. आता ब्लाऊज पीसाचा कपडा थोडासा पुढच्या बाजूला घेते. आता बाही आपली हे पा, ह्या बाजूला ठेवून घ्यावी लागते. हे पा, इथे जरी थोडंसं कमी पडते पण आपण जोड देऊ शकतो. हे पा, हे पा, इथे सुद्धा थोडंसं एकदम नॉर्मल आहे.
इथे सुद्धा थोडंसं नॉर्मल आहे, मग दोन्हीसुद्धा बाजूने एकसारखं ठेवून घ्यावे लागते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेतलं. आता इथे आपली क्रॉसपट्टीसुद्धा बसेल, नंतर आपण ती कट करून घेऊया. जरी फिटिंगच्या बाजूला जोडा आला ह्या बाजूला नसेल पुरत तर देऊन घेऊ शकतो. हे पहा अशी ठेवून घ्यावी लागते. हे पहा अशा पद्धतीने म्हणजे घडी टाकताना इकडून ह्या बाजूला टाकून घेऊया. एवढं अंतर पुरेसे आहे आपल्या क्रॉसपट्टीला. ह्या बाजूला जोड आला तर आपण देऊ सुद्धा शकतो. एवढा कपडा इथे आपला शिल्लक आहे. पायपिंगच्या पट्ट्यासुद्धा निघतील. पाठीला पट्टी कमी पडली तर दुसऱ्या सेम कापडाची लावली तरी सुद्धा चालते. आता असं ठेवून घेतलेलं आहे, बघू शकता. हे पहा बाही मी क्रॉसपट्टी बाजूला ठेवते. बाही अशी ठेवून घेतली. हे पहा बाही मी इथे अशी ठेवून घेतली. हे पहा ह्या बाजूला ठेवून घेतली बाही. हे पहा बरोबर. कटोरी इथे ठेवून घेतली, पाठीची बाजू इथे ठेवून घेतली आणि ही बाजू इथे ठेवून घेतली. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, सर्वात आधी एक एक बाजू कुठं ठेवली ते बघायचं आणि मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कट करून ठेवायचं आहे. आता बाहीला जोडायला बघा किती कमी पडले. अशी बाही ठेवून बघा, मध्य बरोबर मध्यावरती असं ठेवून घ्या. हे पहा असं बघा. ह्या बाजूला इथे फक्त थोडं कमी, इथे फक्त थोडंसं कमी. म्हणजे हा कपडा घ्या डबल. पहा डबल कपडा आहे. हे पहा असं बघायचं बरोबर बसते उंचीला. 4 तुकडे करून घ्यावे लागतात. हे पहा म्हणजे ह्या बाजूला 2 लागतील आणि ह्या बाजूला 2 लागतील. थोडं कमी पडलं तरी जोडून घ्या, लक्षात ठेवायचं म्हणजे फिटिंग करताना व्यवस्थित येऊन जातं त्यासाठी. हे पहा ह्याच्यात ठेवून दिलं मी. आता एवढा कपडा शिल्लक आहे, डबल आहे, डबल आहे. आता अशी घडी करून घ्या. हे पहा लक्ष देऊन बघा, डबल कपडा आहे, अशी घडी करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने क्रॉसपट्टी ठेवायची इथे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. आता सर्वात आधी इथे काय करा, मार्किंग करून घ्या. आहे अशाचा बदल करू नका ह्याच्यामध्ये. हे पहा मार्किंग करून झालं, इथपर्यंत मार्किंग करून घ्या. हे पहा झालं व्यवस्थित मार्किंग करून. आता हे मी इथे कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने आहे तशीच घ्या मार्किंग. आपण वाढवून सुद्धा घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये. इथं शिलाईमध्ये लागेल, इथं काय आपली शिलाई नसणार. आलं लक्षात. ओपन करून घेते. थोडंसं कमी पडलं ह्या बाजूला फिटिंगला, बघू शकता इथे माझं कमी पडलं आहे. आता इथे काय करते मी, एका लाईनीमध्ये हा कपडा म्हणजे जोड द्यायला सोपं पडेल ना. हे पहा एका लाईनीमध्ये कट करून घेते. आता इथे बघा किती कमी पडते कपडा. डबल घ्यायचा, डबल घ्यायचा, डबल. हे पहा असं ठेवून बघायचं किती कमी पडतंय. असं ठेवून बघा वाटलंच तर. हे पहा जास्तीचं घ्या, थोडंसं अर्धा इंचाने आतमध्ये घ्यायचं. जास्तीचं थोडंसं अर्धा इंच तर शिलाईमध्ये आपल्याला सापडलं गेलं पाहिजे. हे पहा असं पकडायचं, एवढं कमी पडते. मग इथं मार्किंग करून घ्यायचं एक सरळ. फक्त शिलाईच्या सहित पकडा. हे पहा असं ठेवून घ्या, अर्धा इंचाने आतल्या बाजूला ठेवून घ्या. मग काय करायचं, हे पहा एका लाईनीमध्ये कट करून घ्यायचं. उंचीला किती लागतंय तेवढं बरोबर एका लाईनीमध्ये कट करून घ्या. कमी जास्त करू नका. इथे फक्त इथे थोडंसं क्रॉसमध्ये आहे, एका लाईनीमध्ये करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने जोड द्यायचा असेल तर जोड येतो बऱ्याच वेळा. हे पहा बरोबर होऊन जाईल. इथे दोन्हीसुद्धा बाजूंच्या आपण 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने कमी पडलं तर काढून घ्या.
तर इथे आपल्याकडे ब्लाऊज पीसमधला एवढाच कपडा शिल्लक आहे. आता ह्याच्यामधून आपल्याला ते पायपिंगच्या पट्ट्या काढायच्या आहेत. अशा क्रॉसमध्ये काढा. हे पाच क्रॉसमध्ये बघायचं, पट्टीचा वापर करा. जोडून घ्यावे लागणार आहेत. हे पहा असं मार्किंग करून घ्या. इथे थोडंसं मार्किंग करून घेतलं तरी चालेल, फक्त पुढे ठेवून घ्यायची. अशी पट्टीच्या मापाचे काढायचे बरोबर काढताना. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. हे कट करून घेते इथे. आता फक्त पाठीच्या पट्ट्या काढताना अस्तरच्या कापडाच्या लावले तरी सुद्धा चालतात. आता इथे सुद्धा सेम कलरचा कपडा वापरा फक्त. हे पहा क्रॉसमध्ये काढून घेतल्या. आता इथे सुद्धा बघू शकता कुठे क्रॉसमध्ये आहे ना ते बघून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने खेचलं जाते का ते बघून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने क्रॉसमध्ये काढा. अशा पद्धतीने एवढाच कपडा शिल्लक आहे. आणि हुक लूक पट्टी सेम कलरच्या कापडाची लावली तरी सुद्धा चालेल. अस्तरच्या कापडाची लावू शकता, कपडा कमी असतो बऱ्याच वेळा. पायपिंगच्या पट्ट्या फक्त ह्याच कलरच्या कापडाची तुम्हाला इथे वापरायच्या आहेत. फक्त इथे पट्टीचा वापर करा, बरोबर निघतात मापाच्या. क्रॉसमध्ये काढून घ्यावे लागतात, फक्त या जोडून घ्यावे लागतात एकाला एक. पट्टीच्या मापाच्या काढताना जरी शिल्लक राहिल्या ना तरी कट करून टाकता येतात. जोडायला बऱ्याच वेळा कमी पडतात. पायपिंग देताना थोडी जागा राहते, मग त्यासाठी व्यवस्थित काढा पट्टीच्या मापाच्या. आता क्रॉसमध्ये असेल तर थोडं थोडं कट करून टाकलं तरी सुद्धा चालेल. भरपूर पट्ट्या आपल्या इथे निघाले. हे पहा फक्त ह्या पट्ट्या एकाला एक अशा जोडून सुद्धा घ्याव्या लागणार आहेत. अजून एवढा ह्याच्यामधला कपडा शिल्लक आहे, एक पट्टी निघेल ह्यामधली. हे पहा फक्त जोडून घ्यायचे असतात. हे पहा अशा पद्धतीने. इथे आपल्या पायपिंगच्या पट्ट्या कट करून झालेल्या आहेत. हा कपडा घेतला इथे मी, व्यवस्थित होऊन जाईल. आता इथे बघू शकता पाठीची पट्टी 1.5 इंचाची काढावी लागते. 1.5 इंच जेवढ्या लांबीची लागते तेवढ्या लांबीची. पाठीची बाजू ठेवून बघितलं तरी सुद्धा चालेल. डबल कपडा घ्यायचा फक्त ठेवताना. हे पहा असं ठेवून बघायचं. हे पहा घडी केलेली आहे, हा लक्षात ठेवा. हे पहा मार्किंग करून झालं. जरी शिल्लक राहिली तरी कट करून टाकू शकतो. 1.5 इंच मार्किंग करून घेते. एका लाईनीमध्ये कट करून घेते. ही झाली पाठीची पट्टी. हे पहा अशा पद्धतीने. आता हुक आणि लूक पट्टी ह्याच्यामधून काढून घेते. जर कपडा कमी पडला, मॅचिंग कलर वापरायचा. अस्तरचा कपडा असेल तर, किंवा मिळता जुळता कलर वापरा. थोडासा लाईटमध्ये वापरायचा, लाईट असा कपडा असेल तर. हे अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता. आता इथे 2.5 इंचाची हुक आणि लूक पट्टी जेवढे उंचीची लागेल ना तेवढे उंचीची कट करून घ्या. थोडी जास्तीची घेतली तरी चालते. हे अशा पद्धतीने इथे मी कट करून घेते. 2 पट्ट्या लागतील ना हुक आणि लूक पट्टी. आपलं परफेक्ट पेपर कटिंगसुद्धा करून झालं आणि ब्लाऊज पीससुद्धा आपल्या इथे परफेक्ट कट करून झालेला आहे. आता इथे मी तुम्हाला थोडीशी कटोरी आणि पाठीची बाजू एकसारखी येते का, म्हणजे फिटिंगची बाजू तुमची सुद्धा कमी जास्त व्हायला नको, थोडीशी इथे मी शिलाई करून दाखवते. आता इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना एकसारखं मार्किंग करून घेते. हे पहा असं पकडायचं आहे. इथे 1/2 इंच मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. कमी जास्त होऊ देऊ नका. फक्त दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या पकडायच्या आहेत. आपण जिथे मार्किंग केलं तिथेच. हे पहा 1/2 इंच इथं आपलं मार्किंग सुद्धा आहे इथे. आता इथून काय करायचं, हे पहा वरच्या बाजूला कमी कमी करत अशा पद्धतीने घ्यायचं आहे. हे पहा इथून वरच्या बाजूला कमी करत घ्यावं लागतं, लक्षात ठेवायचं आहे. परत डबल शिलाई सुद्धा द्यावी लागते त्याच्यावरून. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला घेताना एकदम असं कमी कमी करत घ्यावं लागतं. त्या पद्धतीने तुम्ही दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित होऊन जातं. हे पाशा पण बघू शकता इथे. आता दुसरी सुद्धा बाजू अशी पकडायची आहे. हे बाजूने मोजून 1/2 इंच, फक्त इथे कमी जास्त होऊ देऊ नका. वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. डबल शिलाई द्यावीच लागते. अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूने शिलाई देऊन घेतली. हे पहा व्यवस्थित झालं. आता पाठीची पट्टी जोडून घेते. 1/2 इंच पकडायला विसरू नका, तेव्हा तुमची उंची एकसारखी होऊन जाईल. 1/2 इंच पकडते आणि जोडून घेते. ही अशा पद्धतीने घ्यावी लागते. 1/2 इंच पकडायला विसरू नका, फक्त लक्ष देऊन बघा. जोडून झाली पट्टी. हे पहा परफेक्ट. आता दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप देताना बरोबर पट्टीवरती आली पाहिजे. हे अशा पद्धतीने दाबटीप टाकून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने
शिल्लक असेल तर सावकाशमध्ये कट करून घ्या. हे पहा झालं व्यवस्थित. आता ही पट्टी आतल्या बाजूला घ्यायची आहे. अशा पद्धतीने एकदा घडी करा, परत एकदा अशा पद्धतीने घडी करून घ्या. इथे ना 5 नंबरची शिलाई द्यावी लागते आणि तुम्हाला जर हात शिलाई नसेल करायची तर मग 2.5 नंबरची देऊ शकता. हात शिलाई करायची असेल तर 5 नंबरची द्या. हे पहा अशा पद्धतीने अशी शिलाई द्या. पट्टीची फक्त सावकाशमध्ये अशी घडी करत करत घ्यायचं आहे. बरोबर घडी पडते आपली त्याच्यावरती. अशा पद्धतीने त्याने शिलाई देऊन घेतली. आता जेवढं शिल्लक असेल धागे वगैरे काय असेल तर सावकाशमध्ये असे कट करून घ्यावे लागतात. इथे आपल्याला कटोरीला टक्स देऊन घ्यायचं. असं ठेवून घ्या दोन्ही सुद्धा बाजू. ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या. हे पहा आणि ही बाजू हे टोक म्हणजे ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. मग असं मी कटिंगमध्ये दाखवलं त्या पद्धतीने. आता इथून 1.5 इंच मार्किंग करायचं. इथून 1.5 इंच लक्षात ठेवायचं नेहमी. तिथे आपला खोलगट भाग सुद्धा असा परफेक्ट झाला पाहिजे. हे पहा 1.5 इंच मार्किंग करून घ्या. 1.5 इंच इथे मी 1.5 इंच मार्किंग करून घेतलं. 1.5 इंच लक्षात ठेवा. वरती 2.5 इंच घ्या. हे पहा इथे मी 2.5 इंच असं मार्किंग करून घेते. अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा इथे सुद्धा 1.5 इंच मार्किंग करून घ्या. 1.5 इंच लक्षात ठेवायचं आणि वरती 2.5 इंच परफेक्ट होऊन जातं. इथे मी वरती 2.5 इंच असं मार्किंग करून घेतलं. आता दोन्ही सुद्धा बाजूंना शिलाई देऊन घ्यायची आहे डबल. आता इथे मी शिलाई देऊन घेते. परत कपडा फिरवून घ्यायचा. इथून लगेच असं फिरवून घ्यायचा. लक्षात ठेवायचं नेहमी. शिलाई देऊन झालेली आहे बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता इथं काय करायचं, हे पहा घडी करून घ्या. एक शिलाई देऊन घ्यावी लागते. कट करू नका, कटोरीचा सपोर्ट असतो. आता ही बाजू हे पहा शिलाई देऊन घ्या डबल. परत कपडा तिथूनच फिरवून घ्यायचा. हे पहा झालं. घडी करून घ्यायची कापडाची. कट करत जाऊ नका. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा व्यवस्थित झालं. ही बाजू कपडा थोडासा वेगळा आहे. हे पहा हे झालं व्यवस्थित. एका लाईनीमध्ये इथे असेल ना जास्त तर एका लाईनीमध्ये करून घ्या लगेच. हे पहा हे पहा हे आहे व्यवस्थित पण थोडंसं नॉर्मल एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पहा झालं व्यवस्थित. थोडं थोडं पण बघा. हे पहा अशा पण दोन्ही सुद्धा बाजू व्यवस्थित झालेल्या आहेत. दोरी जोडून घ्यायची आहे. ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या. हे पहा असं ठेवून घ्यायचं आणि ह्या बाजूला ही बाजू अशी ठेवून घ्या. हे पहा ही कटोरी ह्या बाजूला ठेवून घ्या आणि ही कटोरी ह्या बाजूला ठेवून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता हे पहा ही कटोरी इथून जोडायला सुरुवात करायची. हे पहा एवढं पकडा 1/2 इंच. हे पहा ही बाजू अशी उलटी ठेवून घ्या ह्याच्यावरती. हे उलटं झालं लक्षात ठेवा. हे पहा आता इथून 1/2 इंच पकडत पकडत जोडून घ्या. इथून सुरुवात करायची आहे. 1/2 इंच पकडायला विसरू नका, खेचू नका. फक्त आलवारमध्ये सावकाशमध्ये जोडत जोडत घ्या. परफेक्ट काढलेली आहे. जोडायला परफेक्ट पुरते. कमी पडली तर वाढून घेतलं होतं. बघू शकता परफेक्ट जोडायला पुरलेली आहे. हे पहा हे पहा बघू शकता परफेक्ट जोडायला पुरली. कुठे कमी सुद्धा मला पडलेली नाहीये. हे पहा बघू शकता इथे जोडून सुद्धा व्यवस्थित झाले. आकार सुद्धा इथे बघू शकता. हे पहा व्यवस्थित आलेला आहे. आता ह्याच्यावरती परत एकदा डबल शिलाई देऊन घेते. हे पहा अशा पद्धतीने. सावकाश समजून सांगत असते मी त्यासाठी, म्हणजे तुमचंही कुठे चुकणार नाही त्यासाठी. हे पहा जोडून दाखवते इथे फक्त मी. हे पहा अशा पद्धतीने. कपडा थोडासा वेगळा असल्यामुळे प्रॉब्लेम येतो जरा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आकार सुद्धा व्यवस्थित इथे आपल्या आलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने बसायला एकदम अशी परफेक्टच बसणार आहे. आता इथे मी तुम्हाला दुसरी सुद्धा बाजू लगेच जोडून दाखवते. आता इथे बघा थोडंसं एका लाईनीमध्ये करून घ्या. हे पहा एकदम थोडंसं आहे नॉर्मलमध्ये. हे पहा एका लाईनीमध्ये करून घ्यावं लागतं. लक्षात ठेवायचं. एक बाजू वाढवून घ्या. मी सांगितलं ती पद्धत वापरा म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये ना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही अजिबात. जोडताना सुद्धा ते नेहमी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आता ही बाजू ठेवताना काय करायचं, हे पहा इथून बघायचं. 1/2 इंच तर आपल्याला इथं पकडायचंच आहे, पण इथून बघायचं. हे पहा असं ठेवून बघा कुठपर्यंत पुरतंय. परफेक्ट पुरती. असं सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ही बाजू जोडताना बघू शकतो. जोडून घेऊया. हे पहा इथून वाढून घ्या. मी सांगितलं त्या पद्धतीने कटोरी परफेक्ट काढून घ्या. जोडायला परफेक्ट पुरते. आज मी खूप तुम्हाला सोपं करून समजून सांगितलं. फक्त खेचू नका सावकाशमध्ये. हे पहा बघू शकता परफेक्ट जोडायला पुरली. कुठेही खेचायची नाहीये. लक्षात ठेवत जा. हे पहा परफेक्ट जोडायला पुरलेली आहे. 1/2 इंच शिलाईमध्ये पकडत जा. नेहमी सांगत असते. हे पहा हे पहा अशा पद्धतीने.
बघू शकता इथे आपली कटोरी परफेक्ट जोडून झाली. बघू शकता हे पहा ही बाजू, ही अशा पद्धतीने दाखवते इथे. हे पहा व्यवस्थित जोडून झाली. आता इथे बरोबर गेला आपला अर्धा इंच. आता ह्या बाजूला सुद्धा बरोबर असा अर्धा इंच शिलाईमध्ये सापडू द्यात. म्हणजे काय होईल, दोन्ही सुद्धा बाजू एकसारखे होऊन जातील तुमच्या. आणि मधलं जे अंतर आहे ना तुमचं परफेक्ट होऊन जाईल. लक्षात ठेवायची नेहमी पद्धत. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं नंतर वाढवून ती पद्धत वापरा, परफेक्ट होणार. म्हणजे तुम्हाला कुठेही परत नंतर वाढवायची कापडावरती सुद्धा गरज नाही. लक्षात ठेवायचं. आता इथे मी तुम्हाला क्रॉसपट्टी जोडून दाखवते दोन्ही सुद्धा बाजूंच्या, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नको यायला. आता सर्वात आधी काय करूया, हे पहा असं ठेवून घ्या दोन्ही सुद्धा बाजू. जोड द्यायला बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो, जोड कसा द्यायचा. हे पहा असं ठेवून घेतलं मी. आता ही आपली उंच बाजू आहे. हे पहा ही आपली उंच बाजू. हे पहा ठेवून बघा, ही उंच बाजू हुक आणि लुकपट्टीच्या बाजूला असते. मग काय करायचं त्यावेळेस, हे पहा ही उंच बाजू, हे पहा ही उंच बाजू ह्या बाजूला ठेवून घ्या आणि ही उंच बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची. आता ठेवताना काय करायचं, ही उंच बाजू अशी ठेवून घ्या. परत ही दुसरी उंच बाजू, ही उंच बाजू ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची आहे. बघू शकता ठेवून झालं. आता एक बाजू आपण इथे जोडून घेऊया. आता ठेवताना काय करायचं, हे पहा थोडंसं पुढच्या बाजूला पकडा. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा थोडासा वेगळा आहे म्हणून सांगते, मागच्या बाजूला सरकलं जातं. जरी कपडा सिल्की असलं तर पाठीमागच्या बाजूला क्रॉसपट्टी सरकली जाते. लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने होऊन जातं. हे पहा पाठीमागच्या बाजूला. मग तुम्हाला इथून तुम्ही कट करणार का, आलं लक्षात. मग कट करावं लागतं तेवढं, त्यासाठी परत नाही तर काढावी लागते. मग त्यावेळेस काय करायचं, हे पहा ठेवताना काय करायचं, हे टोक आहे ना थोडंसं पुढच्या बाजूला पकडायचं. हे अशा पद्धतीने थोडंसं पुढच्या अर्धा इंच पकडलं तरी चालेल, अर्धा इंचपेक्षा कमी पकडलं तरी चालेल. क्रॉसपट्टी बरोबर जोडायला पुरते. हे पहा आता असं पकडायचं. हे पहा इथून जोडायला सुरुवात करा. बऱ्याच वेळा माहीत नसतं जोड कसा द्यायचा. हे पहा इथपर्यंत बाजूला काढून घ्या कपडा. आता जोड देताना काय करायचं, हे पहा ही बाजू अशी पकडायची. इथं आपण शिलाई दिली का, हे पहा ही बाजू अशी पकडा आणि हा कपडा असा ठेवून घ्यायचा ह्याच्यावरती. आता इथे शिलाई देऊन घ्या, अर्धा इंच पकडा. जोड देताना प्रॉब्लेम येतो बऱ्याच वेळा. हे पहा दापटीप टाकून घ्यायची आहे. हे पहा हे कापडावरती दापटीप द्या. कधी कधी कपड्याला वेगळा येतो, शिलाई करायला सुद्धा इतका त्रास देतो. हे पहा आता इथं काय करा, हे पाशी घडी करून घ्या ह्याच्यावरती. जोड आला तर कशा पद्धतीने द्यायचा, मग ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. बऱ्याच वेळा लक्षात नाही ठेवल्याच्या नंतर कशा पद्धतीने जोडून घ्यावं लागतं. उलट सुद्धा जोडलं जातं कधी कधी. मग ही पद्धत वापरा ह्याच्यामध्ये. बघू शकता परफेक्ट जोडायला पुरली. आता इथं काय करा, हे पाशी घडी करून घ्या. हे पहा मध्यभागी ठेवून घ्यायचं. हा जोडलेला कपडा ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचा. हे पहा परत एकदा दाखवते, एक बाजू इथे मी तुम्हाला जोडून दाखवणार आहे. हे पहा परत एकदा दाखवते. हे पहा ही बाजू, हे पहा घडी करत करत अशी घ्यायची, मध्यावरती ठेवून घ्या आणि ही पट्टी जोडलेली आपण आत्ता ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. बरोबर अर्धा इंच जातं. आपण शिलाईमध्ये किती पकडणार, अर्धा इंच पकडणार. वाढून घेतलं होतं ना आपण अर्धा इंच, क्रॉसपट्टी अधिक अर्धा इंच घेतलं होतं ना वाढून खालच्या बाजूला. आलं लक्षात. ते हे अर्धा इंच आलं का लक्षात तुमच्या. आता हे जोडून घ्यायचं आहे. हे पहा खेचू नका आणि हा कपडा ना सापडू देऊ नका, बघत चालायचं आहे. हे पहा झालं जोडून. आता हा कपडा पूर्ण सुईचा करून घ्या. हे पहा झालं सुईचं करून, व्यवस्थित जोडून झाली. हे पहा ही सुद्धा बाजू तुम्ही ते बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे जेवढं शिल्लक आहे ना तेवढं इथे कट करून टाका. बाजूला हुकपट्टी, ह्या बाजूला लुकपट्टी जोडून दाखवते दोन्ही सुद्धा पट्ट्या. सर्वात आधी हुकपट्टी हे पहा अशी ठेवायची. इथे खेचू नका फक्त. हे पहा खेचू नका. हे पहा घडी करून घ्या. इथे बरोबर एका लाईनीमध्ये घडी झाली पाहिजे. हे पहा झाली जोडून. दापटीप टाकून घ्यायची आहे. शिलाईमध्ये सापडलं गेलेलं आहे का ते सर्वात आधी बघत जा. अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालतं. मी पकडतच असते, तुम्हाला पण सांगत असते. झाली व्यवस्थित. दापटीप सुद्धा टाकून झाली. थोडंसं शिल्लक आहे, कट करून सुद्धा टाकू शकतो. आता ह्या बाजूला घ्या. हे पहा कापडाची एकदा घडी करा, ह्याच्यावरती ठेवायची बरोबर. इथे आपण शिलाई दिली का त्याच्यावरती बरोबर ठेवून घ्या. हे पहा एकदा घडी करून घ्यायची, परत एकदा अशी घडी करून घ्या. हे पहा थोडंसं बंद शिलाई देऊन घ्यायची. कापडाची बरोबर अशी घडी पडते. तिथे आपली व्यवस्थित अशी शिलाई देऊन झालेली आहे. आणि शक्यतो काय करत जा, हुक लुक पट्टी किंवा पाठीची पट्टी काढताना अस्तरच्या कापडाची काढत जा. असं जर ब्लाऊज पीस असेल किंवा सिल्की ब्लाऊज पीस असेल असतो, अस्तरच्या कापडाची काढायची, म्हणजे परफेक्ट होऊन जाते. लक्षात ठेवायचं नेहमी. आता ही दुसरी पट्टी जोडून घ्यायची. दुसरी पट्टी जोडताना उलट बाजूने ठेवावी लागते आणि वरच्या बाजूला काढावी लागते. हे पास ठेवून घ्या आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. किंवा तुम्ही जेवढं शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल.
हे पहा अशी घडी करून घ्या पट्टीची बरोबर. हे पहा अशा पद्धतीने शिलाई दिली मी. हे पहा बघू शकता. सापडले का ते सुद्धा बघत जा. आता इथे दाबटीप टाकून घ्या. एक पट्टी दिसायला व्यवस्थित दिसते. दाबटीप टाकून झाली. आता ही पट्टी ह्या बाजूला घ्यायची. हे पहा एवढं आपण इथे शिलाईमध्ये पकडलेलं आहे. आता इथं काय करायचं. हे पहा एवढं पकडलं. अर्धा इंच तर मी पकडतच असते. हे पहा एवढं पकडलं. आता इथे नाही लक्षात आलं तर काय करायचं. एकदा कापडाची अशी घडी करून घ्या आणि 2.5 नंबरची शिलाई देऊन घ्या. हे पहा सोपं करून सांगते. शिलाई देऊन झाली. आता इथं काय करायचं. ही पट्टी इथं आपण शिलाई दिली का इथे जास्तीचं पकडा. अर्धा इंच पकडलं तरी सुद्धा चालतं किंवा जेवढं तुम्ही पकडता त्यावरती अवलंबून असतं. हे पहा ही पट्टी ह्याच्यावरती ठेवून घ्या. हे पहा सोपं झालं एकदम. हे पहा ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आणि 5 नंबरची शिलाई देऊन घ्या. म्हणजे काय होतं हुक अडकवताना धागा नाही तोडला तरी सुद्धा चालतो. 5 नंबरची शिलाई देऊन घ्यावी लागते. हे पहा देऊन झाली. हे पहा अशा पद्धतीने इथे मी 5 नंबरची शिलाई देऊन घेतली. बघू शकते इथे आपली पट्टी जोडून झाली. आता इथे बघू शकता वरच्या बाजूला थोडीशी आपली इथे पट्टी शिल्लक आहे तर अशी कट करून टाकायची. शिल्लक असेल तर कट करून टाका एका लाईनीमध्ये. आता इथे दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का ते बघून घ्यायचं आहे आधी. हे पहा असं ठेवून घ्या. कमी जास्त आहे का. थोडीशी जास्त आहे ही पट्टी. असं बघा पायपिंगच्या आधी बघून घ्यायचं आहे. हे पहा इथं मार्किंग केलं मी. बरोबर आहे. इथं जास्त असेल तर काय करायचं. हे पहा इथून आकार देऊन घ्या. गोलगळ्याचा आकार सुद्धा येतो. हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला कमी घ्या. ते बरोबर आपण शोल्डर घेतलेला आहे. हे पहा इथून मग नंतर तुम्ही असा आकार ह्याच्यावरती देऊ शकता. कट करून दाखवते. हे पहा इथून थोडंसं कमी घ्या. हे पहा अशा पद्धतीने इथून मग नंतर हा आकार सर्वात आधी खडूने मार्किंग करून घ्या. नंतर आकार देऊन घ्या. हे पहा तिथपर्यंत असा पायपिंग झाल्याच्या नंतर ते बरोबर होऊन जातं. लक्षात ठेवायचं आहे. गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल. आणि इथे जर गोल गळ्याचा आकार नसेल आला तर काय करायचं. हे पहा पट्टी बरोबर आहे पण गळ्याचा आकार हे पहा मग इथून मार्किंग करा. असं सर्वात आधी काय करा खडूने मार्किंग करा. हे पहा नंतर थोडासा असा गळ्याचा आकार देऊन घेतला तरी सुद्धा चालतो. फक्त आतल्या बाजूला जास्त घेऊ नका. हे पहा अशा पद्धतीने देऊन घ्या. पट्टी बरोबर आहे मग वरच्या बाजूला घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने परत असं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे तुम्हाला हे मी कट करून दाखवते. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा सावकाशमध्ये कट करा फक्त वरच्या बाजूला अशा पद्धतीने. आपण दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या करून घेतल्या. गळ्याला आकार सुद्धा देऊन झालेला आहे आपल्या इथे. आता शोल्डर बऱ्याच वेळा काय होतं शोल्डर उतरलं जातं. हे पहा आता इथे मापाचं ब्लाऊज घ्या. जवळून दाखवते थोडंसं. आता इथे आपली तयार कटोरी झाली. लक्ष देऊन बघा इथे फक्त ही सुद्धा आपली ह्या ब्लाऊजची माझ्या मापाच्या ब्लाऊजची तयार कटोरी आहे. हे पहा ही झाली तयार कटोरी. आता इथे बघा ही तयार कटोरी ह्या तयार कटोरीवरती ठेवून घ्यायची लगेच. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि वरच्या बाजूला बघायचं. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. हे तयार शोल्डर तयार शोल्डरला सुद्धा थोडंसं असं मार्किंग करून घ्या. खडूने मार्किंग करा. हे पहा म्हणजे शोल्डर उतरत नाहीये. लक्ष ठेवायचं नेहमी पद्धत. जर मापाच्या जर ब्लाऊजचं परफेक्ट शोल्डर तुम्हाला बसत असेल ना तर ह्याच पद्धतीने ह्या सुद्धा ब्लाऊजवरती मार्किंग करून घ्या. आणि जर मापाच्या ब्लाऊजचं शोल्डर उतरत असेल तर मग काय करायचं. मग इथे हे पहा असं पकडायचं आणि थोडीशी एक शिलाई देऊन घ्या. मग नंतर बघायचं ब्लाऊज परफेक्ट बसतोय का शोल्डरमध्ये. मग ते माप टाकावं लागेल. आलं लक्षात. ती पद्धत वापरा. आता इथे तयार कटोरी ही सुद्धा तयार कटोरी त्याच्यावरती असं ठेवून घ्या. ही सुद्धा बाजू हे पहा हे आपले तयार शोल्डर झालं ह्याच्यावरती असं ठेवून घ्या. आता ज्या पद्धतीने हा परफेक्ट आहे ना त्या पद्धतीने हे आपल्याला झालं पाहिजे ना. म्हणजे आपल्या इथे शोल्डर नाही उतरणार. हे पहा अशा पद्धतीने पकडा. हे पहा मार्किंग करून झालं. इथे सुद्धा तयारचं मार्किंग परफेक्ट एवढं पट्टी ठेवायची ह्याच्यावरती. तिथेच आपलं बऱ्याच वेळा शोल्डर उतरलं जातं. लक्षात ठेवायची ही नेहमी पद्धत. आता इथे अशी लाईन ओढून घ्या. सरळ जोडताना सरळ जोडावं लागतं क्रॉसमध्ये नाही. आता वरच्या बाजूला थोडंसं जास्त असेल तर मग काय कर जास्त असेल तर हे पहा एका लाईनीमध्ये सर्वात आधी मार्किंग करून घ्या. जास्त असेल थोडंसं एका लाईनीमध्ये कट करून टाकलं तरी सुद्धा चालतं. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत. किंवा नाही कट केलं तरी सुद्धा चालतं. आता ही बाजू हे पहा तयार कटोरी ही सुद्धा तयार कटोरी असं ठेवून घ्या. हे पहा आणि हे पहा अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घ्या. लगेच ठेवून घेतलं मार्किंग करून झालं. आता इथे बघू शकता हे पहा थोडंसं वरच्या बाजूचं इथे मी एका लाईनीमध्ये करून घेते फक्त. हे पहा व्यवस्थित झालेलं आहे. लक्षात ठेवा अर्धा इंच वरच्या बाजूला शिल्लक राहतच. त्यासाठी गळा आहे तेवढं टाकत जा. त्याच्यामध्ये कुठला बदल करू नका. परफेक्ट होऊन जाते. कारण की बऱ्याच ताईंना सुद्धा ह्या मापाचे ब्लाऊज असे म्हणजे ज्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज शिकवते ना परफेक्ट बसलेले आहेत. आता इथे पाठीची बाजू उलटी ठेवून घ्या. ह्याच्यावरती उलटी ठेवून घ्यायची आणि दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून घ्या. ही सुद्धा बाजू
आणि ही सुद्धा बाजू अर्धा इंच पकडा. जेवढं आपण मार्किंग केलं ना ह्याच्यावरती सुद्धा वाटलं तर मार्किंग करून घ्या. एका लाईनीमध्ये जोडून घ्या. ही सुद्धा बाजू अशी पकडा. हे पहा अशा पद्धतीने पकडली आणि असं जोडून घ्या एका लाईनीमध्ये. हे पहा, हे पहा, दोन्ही सुद्धा बाजू डबल शिलाई देऊन घ्या. शोल्डर जोडून घेतलं दोन्ही सुद्धा बाजूंचं. मापाचं ब्लाऊज घ्या. आता इथे बघा बरोबर आहे का? बरोबर आहे. ही सुद्धा बाजू बघा बरोबर आहे का? बरोबर आहे. असं बघा दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा काय होतं एकाच बाजूचं शोल्डर उतरलं जातं. त्यासाठी दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या झाल्या पाहिजेत. हे अशा पद्धतीने बघू शकता. ही पद्धत नेहमी वापरत जा. आता इथे तुम्हाला पायपिंग करून घ्यायची आहे. बाही जोडून घ्या. फिटिंग करून घ्यायची आहे. इथे दोन्ही सुद्धा बाजू बघून घ्या. फिटिंगच्या सर्वात आधी फिटिंग करण्याआधी बघा कमी जास्त आहे का? हे पहा ठेवून बघा. इथे खालच्या बाजूला सर्वात आधी ठेवून बघा. इथे कमी जास्त होऊ देऊ नका. त्यासाठी मी तुम्हाला शिलाई सावकाश दाखवली. हे पहा परफेक्ट झालं. कमी जास्त असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्या. जी बाजू जास्त असेल ती एका लाईनीमध्ये करून घ्यायची. फक्त शिलाईमध्ये पकडताना व्यवस्थित पकडा. म्हणजे तुम्हाला इथे सुद्धा व्यवस्थित पकडा आणि ही पट्टी जोडताना म्हणजे हुक क्रॉस पट्टी जोडताना सुद्धा व्यवस्थित पकडा. ही पट्टी जोडताना सुद्धा व्यवस्थित पकडा. म्हणजे कमी जास्त होणार नाही. जर झालं जी बाजू जास्त असेल तर आकार द्यायचं, कट करून टाकायचं. दोन्ही सुद्धा एकसारखं करून घ्यायचं. त्याच पद्धतीने ही सुद्धा बाजू बघूया आपण इथे. हे पहा असं पकडलं. हे पहा एकसारखं आहे परफेक्ट. हे पहा असं बघायचं. हे पहा व्यवस्थित आहे. थोडंसं जास्त आहे. हे पहा थोडंसं जास्त आहे नॉर्मलमध्ये. मग काय करायचं त्यावेळेस हे पहा एका लाईनीमध्ये असं करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने आकार देऊन परफेक्ट असं करून घ्यायचं मुंड्याच्या आकारानुसार. लक्षात आलं? हे पहा सुद्धा बाजू एकसारखे करून घ्यायचे आहेत. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. पेपर कटिंग सुद्धा करून दाखवलं. ब्लाऊज थोडासा इथे मी शिलाई करून दाखवलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. बरेच शिलाईचे सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत. त्या पद्धतीने तुम्ही इथे बाकीची राहिलेली शिलाई करू शकता. आता फिटिंगला तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली आणि परफेक्ट पेपर कटिंग असंच करून ठेवा. ज्या पद्धतीने मी सांगितलं ती पद्धत नक्की वापरा. कुठेही तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. ब्लाऊज एकदम असा परफेक्ट बसेल. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.